च्या या 14व्या वर्षी आयोजित केलेल्या या पुरस्कार प्रदान सोहळ्या निमित्तानं राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं राजस्थानचे महामहिम सन्माननीय राज्यपाल हरिभाऊ बागडे साहेब यांचं सन्मानपूर्वक मी मंचावरती स्वागत करते। उपस्थितांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय महामहिम राज्यपाल साहेबांचं स्वागत इथे करूया। ज्यांना या पुरस्कारानं सन्मानित करतोय असे नवी दिल्लीचे विज्ञान आणि औद्योगिक परिषदेचे माजी महासंचालक पद्मविभूषण आदरणीय डॉक्टर रघुनाथजी माशेलकर साहेब यांचंही सन्मानपूर्वक मी स्वागत करते। राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग मुंबईचे अध्यक्ष पद्मविभूषण माननीय डॉक्टर अनिलजी काकोडकर साहेब यांचंही आजच्या या कार्यक्रमासाठी मी सन्मानपूर्वक स्वागत करते। या बार्शी नगरीचे माजी आमदार सन्माननीय राजेंद्रजी राऊत साहेब यांचंही आगमन या मंचावरती झालेलं आहे। मी त्यांचंही आजच्या या सोहळ्यासाठी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते। या मंचावरती विराजमान होत आहेत या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी.वाय. यादव सर, उपाध्यक्ष सन्माननीय एन.एन. जगदाळे सर आणि सचिव असलेले पी.टी. पाटील साहेब। या सगळ्याच मान्यवरांचं आजच्या या सोहळ्यासाठी मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं सन्मानपूर्वक स्वागत करते। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीच्या या संस्थेचे संस्थापक, संवर्धक, प्रेरणा स्रोत असलेले कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे यांची जयंती आज आपण समाज दिन म्हणून प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी साजरा करतोय। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची आज संपूर्ण 2 जिल्ह्यामध्ये याचं कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे। 58 शाखा, 50,000पेक्षा जास्त विद्यार्थी, 4,000पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, संपूर्ण हा डोलारा सन्माननीय बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभा राहिला। खरं तर पैसा वाचून कष्टकरी वर्गाच्या मुलांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे ही तळमळ मनामध्ये घेऊन सर्वसामान्य शेतकरी बांधवांची मुलं आज या ठिकाणी शिकली पाहिजे म्हणून या संस्थेची स्थापना झाली। संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी, राष्ट्रसेवेसाठी वेचलेल्या आदरणीय बाबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या आजच्या या सोहळ्याची सुरुवात प्रत्येकाच्या मनामध्ये ही देशभक्ती या ठिकाणी जागृत करत राष्ट्रगीतानं या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी आपण करतोय। तेव्हा मी उपस्थितांना विनंती करते, राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी उभं राहावं आणि आजच्या या सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीतानं इथं होती। धन्यवाद। सर्वांचे पुनश्च एकदा आभार। आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीच्या वतीने कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्तानं मी उपस्थित असलेल्या आपण सर्व निमंत्रित मान्यवरांचं पुनश्च एकदा या सोहळ्यासाठी मनपूर्वक स्वागत करते। आणि आजच्या या सोहळ्याची सुरुवात आदरणीय बाबासाहेबांच्या विचारानं, त्यांच्या संस्कारानं आजचा हा सोहळा आणि असे अनेक उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असताना त्यांच्या प्रतिमेचं पूजन आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतींच्या चरणी अभिवादन करत भारतीय संस्कृतीतलं पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीपप्रज्वलन करत या ठिकाणी सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे होते। मी सन्माननीय राज्यपाल महोदयांना विनंती करते त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात, या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करावं आणि या सोहळ्याची सुरुवात मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते। खरं तर शब्दांची पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो, ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, अशा उक्तीप्रमाणे ओठांतलं वक्तृत्व
वयोगटातलं कर्तृत्व, हृदयातलं दातृत्व आणि अवघ्या कार्य करणाऱ्या या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील सदस्यांवरती नेहमीच मायेची छाया घालणारं मातृत्व घेऊन प्रत्येकाला आज नेहमी आदर्शवत वाटावं असं योगदान आदरणीय मामासाहेबांच्या नेतृत्वाखाली इथं लाभलंय आणि आज त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या या कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार वितरण समारंभ सोहळा यंदाच्या 14व्या वर्षी आयोजित केले आणि याचं उद्घाटन होतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आपण इथे शुभेच्छा देऊया। अंधार फार वाढतोय, आता दिवा जपला पाहिजे, गरज पडली तर पडतीमध्ये सूर्य आणून ठेवलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांची मुलं केवळ बांधावरती न राहता त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी या संस्थेच्या माध्यमातून KG ते PG असं उच्च दर्जाचं शिक्षण आपल्या मातीतून घेण्याची सोय आदरणीय मामासाहेबांच्या नेतृत्वाखाली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आली आहे। सारा अंधेरा दूर करने के लिए ये दीप जलाया है, जलाने वाले सिर्फ बातें ही नहीं, इस उत्सव में कुछ अपनी जान भी मिलाई है। असं या कार्यक्रमाचं उद्घाटन करणाऱ्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी विशेष आभार व्यक्त करते आणि सर्व सन्माननीय मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशा सगळ्याच मान्यवरांना मी विनंती करते। प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनातून या कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या मान्यवरांचे आभार। अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि संस्कार आहे आणि या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय अतिथी मान्यवरांचं स्वागत आपल्या स्वागतपर मनोगताच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय आणि या ठिकाणी मी विनंती करते या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री DY यादव सर यांनी आपल्या स्वागतानं या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करावी। आमंत्रित करते या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर BY यादव सर यांनी स्वागतानं या कार्यक्रमाची सुरुवात या सोहळ्याची सुरुवात इथं करावी। कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार 2025 चे वितरण आज होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजस्थानचे राज्यपाल महासचिव हरिभाऊ बागडे साहेब, आजचे विशेष सत्कार मूर्ती तथा पद्मविभूषण प्रोफेसर डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब, तसेच दुसरे सत्कार मूर्ती पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर साहेब, बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणीचे सदस्य, संचालक, विविध शाखांचे शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पत्रकार बंधू, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, जे का रंजले गांजले त्याशी मही जो आपुले, साधू ते तोची ओळखावा, देव तेथेची जाणावा, ही मामासाहेबांची विचारधारा घेऊन कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा कर्मवीर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार दोन्ही कर्तृत्वान व्यक्तींना दिला जातोय, याचा आम्हा सर्वांना विलक्षण आनंद होत आहे। आपल्या कर्तृत्वाने आभाळा एवढी उंची गाठणाऱ्या व्यक्तींना आजवर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। याच साखळीतील आजचे दोन्ही पुरस्कार विजेते आहेत। मामासाहेबांनी या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेशद्वार म्हणून सर्वांसाठी खुलं केलं, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करून एक आरोग्याची ग्रामीण भागामध्ये सेवा पुरवावी म्हणून गेल्या 50 वर्षापासून जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी काम करत आहे। या हॉस्पिटलची आज 300 बेडची कॅपॅसिटी असून सर्व प्रकारचे कन्सल्टंट आहेत आणि विशेष म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दिलेल्या नॉन प्रमाणे बार्शीमध्ये तालुक्याच्या ठिकाणी ट्रोमा सेंटर उभा आहे। जवळजवळ 40 कोटी लोकसहभागातून या युनिटसाठी या भागातील लोकांना दान केलेलं आहे। शैक्षणिक क्रांतीमध्ये आपला वाटा उचलणाऱ्या या संस्थेच्या वतीनं ही पुरस्काराची परंपरा सुरू करण्याची 2 कारणे आहेत। मामांना नेहमी वाटत असे देशासाठी योगदान देणारे तसेच मानवतावाद जपणाऱ्या कर्तृत्वान व्यक्ती आपल्या शिक्षण संकुलात यावेत, त्यांनी विद्यार्थ्याशी बोलावे, विद्यार्थ्यांना यातून नवी ऊर्जा व प्रेरणा मिळावी, याच भूमिकेतून
आजवर जिरी लाड आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे गणपतरावजी देशमुख, क्रांतिकारी नागनाथांना नायकवाडी, ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर सुनील कुमार लवटे अशा जमिनीवर राहून आभाळ कवेत घेणाऱ्या माणसांना आम्ही हा पुरस्कार दिला आहे. स्वतंत्र असलेल्या फूल जेव्हा माळेत गुंफले जाते तेव्हा सुंदर अशी पुष्पमाल तयार होती. अशीच कर्तृत्वान सिद्ध करणाऱ्या व्यक्तींची आशीर्वाद पुष्पमाला तयार करण्यासाठी आज पुन्हा एकदा आम्हाला पद्मविभूषण प्रोफेसर डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब, पद्मभूषण डॉक्टर अनिल काकोडकर साहेब या दिग्गजांना या पुरस्काराच्या मालिकेत गुंफताना मनस्वी आनंद होत आहे. मामांच्या विचारातील विज्ञानवाद दृष्टिकोन पुढे घेऊन जाणाऱ्या दोन्ही महनीय व्यक्ती आहेतच, शिवाय आभाळ कवेत घेणारे व्यक्तिमत्व म्हणून सारा देश त्यांच्याकडे पाहतो आहे. दोन दिग्गज पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून आपल्या सर्वांचे स्वागत करून माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. धन्यवाद. सन्माननीय यादव सरांनी या कार्यक्रमाचं स्वागत या ठिकाणी केलं, यासाठी त्यांचे आभार व्यक्त करते. सजली धजली फुले देखणी खरा सोहळा त्यांचा, सत्कारच हा नसतो आपला असतो हार फुलांचा. फुलासारखा जन्म असावा गंध सौख्य देणारा, फुलता फुलता दुसऱ्यासाठी कल्पवृक्ष होणारा. आणि कल्पवृक्षाप्रमाणे आपल्याला मार्गदर्शित करण्यासाठी उपस्थित असलेल्या मंचावरील सर्व निमंत्रित मान्यवरांचं स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीच्या वतीने इथं होतोय. खरं तर कुठल्याही माणसाचं यश त्याच्या गळ्यातल्या सोनसाखळीच्या लांबीवरून नाही, तर त्याच्या मनगटातल्या कर्तृत्वाच्या फूटपट्टीवर मोजलं जातं. आणि असं कर्तृत्व लाभलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब यांचं स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. मी या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष असलेले डॉक्टर B.Y. यादव सरांना विनंती करते आपण त्यांचं स्वागत करावं. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आपण नेहमी ऐकतोय, परंतु खरं रूप या सन्माननीय राज्यपाल महामहिम राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे साहेब यांच्या रूपाने इथे दिसतंय. वयाच्या 13व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी काम केलं. संघाचं मुखपत्र असलेल्या साप्ताहिक विवेकमध्ये त्यांनी आपल्या या कार्याला सुरुवात केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी आपलं योगदान देण्यासाठी आणि समाजाची सेवा करण्यासाठी आपलं राजकारणामध्ये या ठिकाणी पदार्पण केलं. आणि सलग 5 वेळा आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना आज राजस्थानचे महामहिम राज्यपाल म्हणून आपल्या सर्वांना ते इथं संबोधित करण्यासाठी उपस्थित आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा सन्माननीय हरिभाऊ बागडे साहेब महामहिम राज्यपाल राजस्थान यांचं श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं पुनः एकदा स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाचे आमचे दुसरे उपस्थित असलेले मान्यवर बार्शीचे माजी आमदार सन्माननीय राजेंद्रजी राऊत साहेब यांचंही आगमन झाले. मी या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष N.A. जगदाळे सर आपल्याला विनंती करते आपल्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख अतिथी मान्यवर या बार्शी नगरीचे माजी आमदार आणि लोकप्रिय नेते बार्शी सन्माननीय राजेंद्रजी राऊत साहेब यांचं स्वागत, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. आजच्या या सोहळ्याला आवर्जून आपल्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय राजेंद्रजी राऊत साहेब यांचं या सोहळ्यासाठी मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं इथं मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांचा यथोचित सन्मान या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष N.A. जगदाळे साहेब यांच्या हस्ते होतोय. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचंही स्वागत करूया. आणि यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित आहात तो म्हणजे आजच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा इथं संपन्न होतोय. सुरुवातीला ज्या मान्यवरांना आपण सन्मानपत्राच्या माध्यमातून इथं सन्मानित करतोय त्या सन्मानपत्राचं वाचन इथं होईल आणि यानंतर महामहिम राज्यपाल साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना समाज परिवर्तन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. सुरुवातीला ज्यांना आपण या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करतोय असे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग मुंबईचे अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर अनिल पुरुषोत्तम काकोडकर साहेब यांना देण्यात येणाऱ्या सन्मानपत्राचं मी सुरुवातीला वाचन करते.
कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार 2025 सन्मानपत्र आदरणीय पद्मविभूषण डॉक्टर अनिल पुरुषोत्तम काकोडकर अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग मुंबई यांना श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या वतीनं कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार 2025 हा पुरस्कार आपणास राजस्थानचे राज्यपाल माननीय श्री हरिभाऊ बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रदान करताना आम्हास अपार आनंद होत आहे। भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि विशेषतः अणु ऊर्जा क्षेत्रात आपल्या ध्यासपूर्ण संशोधन वृत्तीमुळे आमूलाग्र परिवर्तन घडून आलं आहे। आपले निस्वार्थ योगदान आणि उच्च तांत्रिक दृष्टिकोन यामुळे आपले नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आदराने घेतलं जात आहे। मुंबई विद्यापीठाकडून अभियांत्रिकी पदवी 1963 साली प्राप्त झाल्यावर लगेचच आपण भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC मुंबई या संस्थेत संशोधनाचं काम सुरू केलं। ध्रुव अणुऊर्जा प्रकल्प या नवीन परंतु उच्च तांत्रिक संकल्पनासह बांधकाम 1974 आणि 1998 या वर्षी भारताने केलेल्या शांततामय अणु चाचण्या यामध्ये आपला सिंहाचा वाटा होता। यामुळेच भारत अणुशक्तीबाबत जागतिक स्तरावरती झळकला। पुढे याच संस्थेचे संचालक पदही आपण भूषवले। भारत देश ऊर्जा निर्मितीबाबत स्वयंपूर्ण झाला पाहिजे त्या ध्यासातून भारताचे स्वतःचे प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर तंत्रज्ञान हे भारतातच विकसित करण्याचा आपण पाया घातला। भारतातच सहज उपलब्ध आणि स्वस्त असणाऱ्या थोरियम खनिज संपत्तीचा वापर करून एक अद्वितीय आणि सुरक्षित रिएक्टर सिस्टीम आपण अथक संशोधनांती शोधून आणि विकसित करून एक आधुनिक हेवी वॉटर रिएक्टर तयार करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहात। हे पाहून आम्हा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतोय। आपल्या या कार्याच्या गौरवार्थ आपणास अनेक सन्मानासह महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे। आमच्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे यांचे जीवन कार्य आणि शिक्षणातून समाज परिवर्तन या त्यांच्या विचारसरणीशी समरूप असलेल्या आपल्या कार्याचा गौरव करण्यासाठी आपणास हा पुरस्कार प्रदान करताना आम्हास आपला नितांत आदर वाटतोय। या पुरस्कारामुळे आपल्या सन्मानाबरोबरच समाजाकरिता नवीन वाटा निर्माण करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही निश्चित प्रेरणा मिळेल। आपले कार्य हे भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल आणि नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणा देईल याची आम्हाला खात्री आहे। लोकसेवेचे अधिकाधिक कार्य करण्यासाठी आपणास उत्तम आरोग्य आणि संपन्न दीर्घायुष्य तसेच निरंतर ऊर्जा लाभावी यासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा। आपले विनीत अध्यक्ष डॉक्टर BY यादव सर, उपाध्यक्ष डॉक्टर NN जगदाळे सर, जनरल सेक्रेटरी सन्माननीय PT पाटील सर, जॉइंट सेक्रेटरी सन्माननीय AP देवडवार साहेब, खजिनदार तथा चेअरमन सांस्कृतिक विभाग मंडळ JC शितोळे सर, या सर्वांच्या वतीने अर्थातच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीच्या वतीने हे सन्मानपत्र पद्मविभूषण डॉक्टर अनिल पुरुषोत्तम काकोडकर साहेब यांना प्रदान करण्यात येते। त्यांच्या कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराच्या माध्यमातून आपण सन्मानित करावे। आणि यानंतर ज्यांना हा पुरस्कार या ठिकाणी आपण सन्माननीय महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करतोय असे सन्माननीय डॉक्टर अनिलजी पुरुषोत्तम काकोडकर साहेब यांना हा पुरस्कार सन्माननीय महामहिम राज्यपाल यांच्या शुभ हस्ते प्रेमाची आणि आपुलकीची शाल, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि रोख रक्कम 1 लाख रुपये देऊन हा पुरस्कार सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर महामहिम राज्यपाल राजस्थान हरिभाऊ बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात येतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण काकोडकर साहेबांना या सन्मानाने इथं सन्मानित करत असताना त्यांचं अभिनंदन करावं। या संस्थेच्या वतीने मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते।
करते, त्यांना शुभेच्छा देते। रोख रक्कम 1 लाख रुपये, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि संपूर्ण बार्शीकरांच्या वतीने प्रेमाची आणि आपुलकीची शाल देऊन त्यांचा यथोचित सन्मान या कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने इथं प्रदान करण्यात येत आहे। मान्यवरांचे आभार आणि मान्यवरांनी स्थानापन्न होण्यासाठी मी विनंती करते। 1 लाख रुपयाचा हा चेक, त्याची प्रतिकृती सन्मान्य काकोडकर साहेबांना आपण या निमित्ताने इथं देतोय। त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा। आणि यानंतर ज्यांना आपण दुसरा पुरस्कार याच कार्यासाठी देतोय, मी मान्यवरांचे आभार व्यक्त करते, त्यांनी स्थानापन्न व्हावं। यानंतर ज्यांना आपण दुसरा पुरस्कार देतोय त्या पुरस्काराच्या सन्मान पत्राचं वाचन या ठिकाणी होईल। कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार 2025 सन्मानपत्र आदरणीय पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर, माजी महासंचालक विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्ली यांना श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या वतीने कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार 2025 हा पुरस्कार आपण आज राजस्थानचे राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रदान करताना आम्हाला अपार आनंद होत आहे। जागतिक दर्जाचे शास्त्रीय संशोधन, पायाभूत संस्थांच्या रचना आणि प्रगतीचे नेतृत्व, भारताच्या शास्त्रीय, तांत्रिक आणि संशोधनाची धोरणे ठरवणारे दिशादर्शक विचारवंत अशी आपली ओळख आहे। समाज हिताच्या विविध कार्यक्षेत्रात आपले उल्लेखनीय योगदान तसेच आपला शास्त्रीय दृष्टिकोन, नवसंशोधनाची ऊर्जा आणि देशाची वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने आपल्या नेतृत्वाखाली केलेली आजपर्यंतची वाटचाल ही सर्वांसाठी अभिमानास्पद, मार्गदर्शक आणि अनुकरणीय आहे। मुंबई विद्यापीठाची बीकेम इंजिनिअरिंग ही पदवी 1966 मध्ये प्राप्त झाल्यानंतर आपण तेथून डॉक्टरेट ही पदवी मिळवली। पुढे त्याच विद्यापीठाचे कुलगुरू पदही आपण आज 10 वर्ष भूषविले। भारताच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी अर्थातच NCL, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीज रिसर्च आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, ग्लोबल रिसर्च अलायन्स यासारख्या नामांकित संस्थांवरती महासंचालक पदी प्रदीर्घ काळ आपण कार्य करून या संस्थेच्या कार्याला आपण जागतिक कीर्तीचा उच्च पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी योगदान दिले। परदेशस्थ अनेक विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून काम करत आपण आजपर्यंत 51 मानद डॉक्टरेट पदव्या मिळवल्या। हा एका अभियांत्रिकी शास्त्रज्ञांचा उच्चांक आहे। वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सचा सर्वोच्च लेनोव्हो सायन्स पुरस्कार यासह FRS ही सामान्य पदवी, असामान्य अशी पदवी प्राप्त करणाऱ्या केवळ 3 भारतीय अभियांत्रिकी शास्त्रज्ञांपैकी आपण एक आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। भारताची पारंपरिक आणि प्रातःकालीन उत्पादनं असलेल्या हळद आणि बासमती तांदूळ याची अमेरिकेतील कंपन्यांनी घेतलेली जागतिक पेटंट्स रद्द करायला लावली आणि अमेरिकेच्या पेटंट विरुद्ध न्यायालयीन लढा यशस्वी केला। ही सर्व बाब भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि अविस्मरणीय आहे। गांधीयन इंजिनिअरिंग ही संकल्पना अनेक मूलभूत संशोधनाचा पाया आपण रचल्यामुळे भारतीय संशोधनाला प्रचंड द्वार खुली झाली। भारताच्या पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागार मंडळाचे तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सलग 3 दशके सन्माननीय सदस्य यासह 16 विविध उच्च स्तरीय राष्ट्रीय समित्यांवरती देखील आपण काम केले। जागतिक स्तरावरती स्टार ऑफ एशिया या पारितोषिकांसह भारतातील महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या गौरव पदांचेही आपण सन्माननीय मानकरी आहात। आमच्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे यांचं जीवन कार्य आणि शिक्षणातून समाज परिवर्तन या त्यांच्या विचारसरणीशी समरूप असलेल्या आपल्या कार्याचा गौरव करण्यासाठी आपण आज हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हास आपला नितांत आदर वाटतो। या पुरस्कारामुळे आपल्या सन्मानाबरोबरच समाजाकरिता नवनवीन वाटा निर्माण करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही निश्चित प्रेरणा मिळेल। आपले कार्य हे भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणा देईल अशी आम्हास खात्री आहे। लोकसेवेचे अधिकाधिक कार्य करण्यासाठी आपण आज उत्तम आरोग्य आणि संपन्न दीर्घायुष्य तसेच निरंतर ऊर्जा लाभावी या आमच्या मनपूर्वक शुभेच्छा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या वतीने हे सन्मानपत्र सन्माननीय
राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय डॉक्टर रघुनाथजी माशेलकर साहेब यांना आदरातिथ्यपूर्वक इथं प्रदान करण्यात येत आहे। प्रेमाची आणि आपुलकीची शाल, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन आणि 1 लाख रुपयाचा धनादेश देऊन आदरणीय आजच्या या कार्यक्रमाचे गौरव मूर्ती असलेले पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर साहेब यांना कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्काराच्या माध्यमातून इथं सन्मान करण्यात येत आहे। टाळ्याचा प्रतिसाद काही एवढा नाहीये, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्माननीय डॉक्टर रघुनाथजी माशेलकर साहेब यांचा सन्मान इथे करावा। सन्माननीय महामहिम राज्यपाल महोदयांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण इथं दिला। कृषी क्षेत्रामध्ये एक नवी क्रांती घडत असताना प्रत्येकाला आदर्शवत वाटावं असं योगदान सन्माननीय डॉक्टर रघुनाथजी माशेलकर साहेबांनी या ठिकाणी केलं। जागतिक स्तरावरती भारताच्या मातीचा सुगंध अगदी 7 समुद्रापलीकडे आपल्या कार्यकर्तृत्वातून ज्यांनी पोहोचवला असे पद्मभूषण डॉक्टर रघुनाथजी माशेलकर साहेब यांना पुन्हा एकदा त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारण मंडळ बार्शीच्या वतीनं आम्ही इथं शुभेच्छा देतोय। सन्माननीय महामहिम राज्यपाल राजस्थान हरिभाऊ बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्यांना या ठिकाणी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलाय। मी सर्व सन्मान्य मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि त्यांना स्थानापन्न होण्यासाठी विनंती करते। यानंतर या संस्थेच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश इथे व्यक्त होतोय आणि या निमित्तानं मी विनंती करते सन्माननीय या संस्थेचे सन्माननीय सचिव असलेले पी.टी. पाटील साहेब यांनी हा उद्देश या ठिकाणी व्यक्त करावा, यासाठी मी त्यांना आमंत्रित करते। सन्माननीय श्री या संस्थेचे सचिव असलेले पी.टी. पाटील साहेब यांनी हा उद्देश या ठिकाणी व्यक्त करावा अशी विनंती। कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब उर्फ नाना, आजचे विशेष सत्कार मूर्ती तथा पद्मविभूषण प्रोफेसर डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब, तसेच दुसरे सत्कार मूर्ती पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर साहेब, माजी आमदार राजेंद्र राऊत साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, संस्था सदस्य, संचालक, विविध शाखांचे शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, इवलेसे रोप लाविल्याद्वारे त्याचा वेलू गेला गगनावर याप्रमाणे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी 1934 साली उभारलेल्या संस्थेच्या आज भव्य शिक्षण संकुलात रूपांतर झाले आहे। प्रसंगी अन्नधान्य गोळा करत गोरगरीब बहुजनांच्या उमऱ्यापर्यंत शिक्षणाची गंगा वाहत राहावी यासाठी शिवाजी बोर्डिंग पासून सुरू झालेला हा प्रवास श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळापर्यंत आलेला आहे। हा प्रवास केवळ 1 वर्षाचा दिवसाचा नसून तो विश्वासाचा, गुणवत्तेचा, प्रबोधनाचा, ज्ञानदानाचा, प्रगतीचा आणि कार्यकर्तृत्वाच्या विस्ताराचा आहे। या प्रवासामध्ये एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संत तुकडोबांचा विचार आधी लोप पाहू दिला नाही। म्हणूनच वर्तमान स्थितीत संस्थेची 5 महाविद्यालये, 14 माध्यमिक शाळा, 12 उच्च माध्यमिक शाळा, 5 प्राथमिक शाळा, 1 शिशु संस्कार केंद्र, 2 कृषी पदविका महाविद्यालय, BSc नर्सिंग, ANM, GNM अभ्यासक्रम व नव्यानं सुरू झालेले 1 कृषी महाविद्यालय आहे। 5 महाविद्यालयांचे राष्ट्रीय मूल्यांकन पूर्ण झालेले असून या राष्ट्रीय नॅक मूल्यांकनात श्री शिवाजी महाविद्यालयाला सलग 3ऱ्यांदा अमानांकन प्राप्त झाले आहे। 2 महाविद्यालयाला B++ मानांकन प्राप्त झाले आहे। शिक्षणशास्त्र महाविद्यालय व शाहू महाविद्यालय A+ मानांकन मिळाले। विशेष म्हणजे अशा प्रकारे मानांकन मिळालेले आमचे विधी महाविद्यालय राज्यातील दुसरे महाविद्यालय ठरले आहे। भौतिक सुविधा, गुणवत्ता अर्थात शिक्षण आणि मूल्य शिक्षण अशा संयुक्त शिक्षण पद्धतीमुळे हे यश मिळाल्याचे आवर्जून नमूद करावे वाटते। 30,000 विद्यार्थी, 1600 कर्मचारी असा शिक्षण संस्था आहे। संस्थेचे वार्षिक अंदाजपत्र 155 कोटीचे असून ही खऱ्या अर्थाने जनतेचा आमच्यावर असलेल्या विश्वासाची महत्वाची खूण आम्ही समजतो। संस्थेने सुरू केलेल्या स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचा परिणाम म्हणून श्री शिवाजी महाविद्यालय व शंकरराव निंबाळकर महाविद्यालयातील
यावर्षी 5 विद्यार्थी उपजिल्हाधिकारी, PSI, मंत्रालय सहाय्यक अशा विविध महत्वाच्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. विद्यापीठ स्तरावर झालेल्या 19 युवक महोत्सवापैकी 13 महोत्सवात श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विजेतेपदाचा झेंडा रोवला आहे. तर विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्तरावर 10 सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून आवश्यक ते सारे बदल करत संस्था यासाठी देखील सज्ज आहे. संस्थेचे प्रयत्न व जनतेचा आमच्यावरील विश्वास यामुळे मामांची विचारधारा पुढे घेऊन जाण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत. म्हणूनच श्री शिवाजी महाविद्यालय येथे 2.5 कोटी रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना संशोधनास भरपूर वाव देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर, स्टुडंट फॅसिलिटी सेंटर तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा असणारी इमारत आम्ही आता नुकतीच पूर्ण केलेली आहे. मामांनी लावलेला शिक्षण आणि संस्काराचा नंदादीप आजही तेवत असून या प्रकाशामध्ये अनेक अंधारातले घटक यामुळे उजळून निघत आहेत. विशेष म्हणजे ज्ञानबंदिराबरोबरच 1975 मध्ये मामांनी गोरगरिबासाठी हक्काचे वाटावे असे आरोग्य मंदिरची उभारणी केली. या आरोग्य मंदिराचे आज जगदाळे मामा हॉस्पिटलच्या रूपानं 400 बेडमध्ये रूपांतर झालेले आहे. जाताना इतकंच सांगेल, बेहतर से बेहतर तलाश करो, अगर नदी मिल जाए तो समुद्र की तलाश करो. याप्रमाणे आम्ही यापुढे नव्याच्या शोधात राहू, प्रयत्न करू आणि पुढे जातच राहू. धन्यवाद. या कार्यक्रमाचा उद्देश सन्माननीय पाटील साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केला, यासाठी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि या संस्थेच्या वतीनं ज्यांना यंदाच्या वर्षी आपण कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार या सोहळ्याच्या माध्यमातून इथं देऊन सन्मानित केलं, असे आजच्या कार्यक्रमाचे गौरवमूर्ती ज्यांच्या मनामध्ये कृतज्ञतेच्या भावना या पुरस्काराच्या प्रसंगी हा पुरस्कार स्वीकारणा निर्माण झाले, अशा त्यांच्या भावना आपल्या मनोगतातून ते या ठिकाणी व्यक्त करतायत. आणि या निमित्तानं मी आमंत्रित करते ज्यांना आपण या पुरस्कारानं सन्मानित केलं असे सन्माननीय राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद मुंबईचे संचालक असलेले सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर अनिलजी काकोडकर सर यांनी हा पुरस्कार इथं स्वीकारत असताना या प्रसंगी आपलं या मनोगताच्या माध्यमातून कृतज्ञतेच्या भावना आणि हा आनंद या ठिकाणी व्यक्त करावा अशी विनंती. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजस्थानचे राज्यपाल महामहिम श्री हरिभाऊ बागडे, आज या कार्यक्रमात उपस्थित असलेले आणि ज्यांना कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ते माझे मित्र डॉक्टर रघुनाथ माशेलकर, माजी आमदार श्री राजेंद्र राऊत, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यादव, उपाध्यक्ष श्री जगदाळे, जनरल सेक्रेटरी श्री प्रकाश पाटील, मंचावर आणि मंचावर तुमच्या समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आज आपण या कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्काराने मला सन्मानित केले त्याबद्दल मी आपला सर्वांचा आणि विशेषतः शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या शिक्षणाच्या बाबतीत आणि त्याचबरोबर स्वास्थ्य सेवेच्या बाबतीत खूप चांगलं आणि प्रदीर्घ काम करत असलेल्या संस्थेचा ऋणी आहे. त्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करू इच्छितो आणि अत्यंत विनम्र भावनेने आपण हा दिलेला पुरस्कार स्वीकार करण्यात मला अत्यंत आनंद होतो. कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचं कार्य या दोन्ही क्षेत्रात शिक्षण
आणि स्वास्थ्य या क्षेत्रात, त्याबद्दल मी आपल्याला सांगायची काही गरज नाही. पण ही मंडळी जी आहेत, कर्मवीर मामासाहेब, त्यांच्याचबरोबर त्याच काळातली इतर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली इतर मंडळी आणि या सर्व मंडळींनी अत्यंत खडतर परिस्थितीत समाजातल्या तळागाळातून पैसा गोळा करून शिक्षणाची सोय सर्व स्तराच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि समाज सुधारणा या बाबतीत या विचारवंतांनी खूप मोठं काम करून स्वातंत्र्यापूर्वीच स्वातंत्र्यानंतर भारतीय समाज कसा असावा आणि त्यासाठी आपण कुठल्या प्रकारची मूल्यव्यवस्था स्वीकारावी आणि ती राबवावी, कुठल्या प्रकारच्या सुधारणा अंमलात आणाव्यात याबद्दल विचार व्यक्त केले, याबद्दल प्रत्यक्ष समाज परिवर्तनाचं काम केलं आणि समाजाच्या सर्व स्तरांमध्ये नवीन सुधारणांचा विचार रुजवला. आणि या संस्थांचं काम हे आजही चालू आहे आणि बदलत्या काळानुरूप त्यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्याप्रमाणे स्थित्यंतर येत आहे. म्हणजे मगाशी आपल्याला सांगितलं की इथे आता नवीन जमाना आहे, नवीन तंत्रज्ञान पुढे यायला हवं, ते तंत्रज्ञान आपणच आपल्या इथेच निर्माण करायला हवं आणि म्हणून शिक्षण संस्थांमधून इनोव्हेशन बद्दल खूप काम होतं आहे. या संस्थेत पण जे काम होते त्याची माहिती आपल्याला मगाशी मिळाली. आणि या संस्थांचं काम हे जे आहे हे अत्यंत मूलभूत असं आहे आणि अशा या दूरगामी विचार करणाऱ्या संस्थांकडनं अशा प्रकारचा पुरस्कार मिळणं, आपण केलेल्या कामाची अशा प्रकारची पोचपावती मिळणं, हे मला वाटतं त्याचं महत्त्व माझ्या दृष्टीने अनमोल आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा पुरस्कार स्वीकारता समय याचा पुढचा जो काळ आहे त्यामध्ये अर्थात पुढचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे, त्याही पुढे जाऊन ज्ञानयुगाचा काळ आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक स्थित्यंतरं जी घडतात आहेत, अत्यंत शीघ्र गतीने जी स्थित्यंतरं घडतात आहेत त्यांचा हा काळ आहे. आणि अशा झपाट्याने बदलत्या परिस्थितीत सामाजिक मूल्य कशी सांभाळायची, नवीन तंत्रज्ञानाचे फायदे, नवीन तंत्रज्ञानाने प्रत्येक व्यक्ती, तळागाळातील व्यक्ती सक्षम कशी होईल याबद्दल सजग असतानाच या नवीन तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम आपण कसे दूर ठेवू शकू आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक तरुण व्यक्तीमध्ये जी मूल्य रुजवायला हवी ती कशा प्रकारची हवी, ते काम कशा प्रकारे करायला हवं, हे अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमधूनच हे काम पुढे जाणार आहे. आणि म्हणूनच असल्या संस्थांमध्ये येण्यात मला नेहमीच अप्रूप वाटतं, त्यांच्या कामाचं नेहमीच कौतुक वाटतं. आणि इथल्या सर्व शिक्षक मंडळी हे जे काम पुढे नेतात आहेत त्या कामाला सलाम करावंसं वाटतं, तिथे नतमस्तक
सन्मानाने केवळ एखादा मुद्दा आपल्या पुढे मांडून, वेळ जास्त नाही आहे, पण एखादा मुद्दा आपल्या पुढे मांडून मी माझे 2 शब्द संपवणार आहे. कुठलंही तंत्रज्ञान म्हटलं की तंत्रज्ञानाने आपल्याला सक्षमता निर्माण होते. मानवी सक्षमता किंवा मानवामध्ये आणि इतर प्राणी मात्रामध्ये जो फरक आहे तो मानव विचार करू शकतो आणि त्या विचाराच्या आधारे काहीतरी नाविन्यपूर्ण काम करू शकतो, नवनिर्मिती करू शकतो. आणि अशा तंत्रज्ञानाच्या आधारे जे कोणी हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतात त्यांना एक नवीन प्रकारची सक्षमता लागते. आणि ही सक्षमता आता ही मंडळी स्वतःला पुढे नेण्यासाठी, मग त्याच्यामध्ये इतरांचं शोषण झालं तरी चालेल अशा वृत्तीतनी पुढे जातात की ही सक्षमता स्वतःला पुढे नेताना आपल्याबरोबर संबंध समाज पुढे नेला पाहिजे आणि हे करताना समाजात कोणाचाही शोषण होणार नाही याबद्दल ही मंडळी सजग राहतील. अशा प्रकारची नवीन पिढी घडवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जर नाही झालं किंवा केलं तर इतिहासात अनेक वेळा, म्हणजे आजकालच्या इतिहासात, जवळच्या भूतकाळातल्या इतिहासात आणि प्राचीन इतिहासात असे कित्येक उदाहरणं आहेत. ज्याला आपण आपल्या इथे भस्मासूर म्हणतो, परदेशात ज्यांना फ्रँकस्टाईन म्हणतात, असे फ्रँकस्टाईन बरेच निर्माण झालेले आहेत. त्यांनी प्रचंड शक्ती मिळवली आणि त्यांनी त्या शक्तीच्या आधारे बरीच सत्ता कमावली, सगळीकडे मर्दुमकी गाजवली. पण शेवटी जगाला जाणवलं की हे काही जगाच्या हिताचं नाही आहे आणि मग वेगळ्या वेगळ्या प्रकारे असल्या फ्रँकस्टाईनचा किंवा असल्या भस्मासुरांचा नाश करावा लागला आणि ते काम सोपं नव्हतं. आणि म्हणूनच या नवीन संदर्भात, कारण आता आपण हे जे ज्ञानयुग आहे, हे ज्ञानयुग हे सर्वांना उपलब्ध होणारी गोष्ट आहे, सर्वांना सक्षम करणारी गोष्ट आहे. ज्ञानयुगात गोष्टी ज्याला आपण म्हणतो डिसेंट्रलाइज पद्धतीने, विकेंद्रित पद्धतीने आणि डेमोक्रॅटिक पद्धतीने करता येतात. आता प्रश्न एवढा आहे की समाजातले बहुतांश सगळी मंडळी ही समाजाला पुढे नेणारी आणि समाजातलं शोषण शून्य करणारी अशी खरं तर व्हायला पाहिजे. पण ते जर व्हायची झाली तर आपल्या शिक्षणामध्ये यासाठी आधीपासून प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे. विज्ञानाचा विद्यार्थी केवळ विज्ञान शिकेल, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी केवळ इंजिनिअरिंग शिकेल, त्याला समाजशास्त्राशी, मानवशास्त्राशी काही घेणं देणं नाही, अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. आपल्या इथले शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ भारतात सुविधा निर्माण करतील, स्वायत्तपणे तंत्रज्ञान निर्माण करतील, जगभर जाऊन मर्दुमकी गाजवतील. पण हे करताना तंत्रज्ञान कसं राबवायचं या बाबतीत आपली स्वायत्तता अबाधित राहते किंवा नाहीतर मग आपली मर्दुमकी दुसऱ्या देशाच्या फायद्यासाठी राबवणारे पुष्कळ लोक आहेत. पण आपण ती आपल्या इथे आपली स्वायत्तता अबाधित राखून आपल्या देशाच्या, आपल्या समाजाच्या आणि विशेषतः समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तींच्या हितासाठी त्यांचं शोषण न होता कशी राबवता येईल अशी मंडळी आपल्याला पुढे आणली पाहिजे. आणि मला कल्पना आहे बऱ्याच शैक्षणिक संस्थांमधून हे काम चालू आहे आणि विशेषतः शिक्षक मंडळी सर्वच करतात असं म्हणणार नाही, पण त्याची संख्या प्रपोर्शनेटली खूप चांगली आहे हे मला माहीत आहे.
प्रोत्साहन मिळायला पाहिजे, किंबहुना त्यांच्या नवीन नवीन संकल्पना या पण आपण शिक्षणक्रमात अंतर्भूत करून घेतल्या पाहिजे. आणि नव्या NEPचा जो ढाचा आहे याच्यामध्ये असं करण्यासाठी भरपूर वाव आहे, भरपूर मुभा आहे. आणि त्या अशा प्रकारची मुभा जी उपलब्ध झालेली आहे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये इंटरडिसिप्लिनरी शिक्षण, आणि या माध्यमातून आपल्याला हे असे कार्यक्रम नक्कीच राबवता येतील. आणि ते करून असं नवीन भारताचं नवनिर्माण करण्याचं काम आपण सर्वजण हाती घेऊया, अशीच एक विनंती आणि आवाहन मी आपल्या सर्वांना करून मी माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. शिक्षण ही समाज परिवर्तन करत असताना एक नवभारत घडवण्याचा ध्यास घेऊन आपलं योगदान अखंडपणे आपण या क्षेत्रामध्ये देत आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीला इथं दीपस्तंभ वाटावा, आदर्शवत वाटावा असं योगदान जे या ठिकाणी देत आहेत असे सन्मान्य डॉक्टर अनिलजी काकोडकर साहेब यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि यानंतर ज्यांना आपण याच पुरस्कारानं सन्मानित केलं असे नवी दिल्लीचे विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक आदरणीय पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथजी माशेलकर साहेब हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या भावना आपल्या मनोगतातून व्यक्त करत आहेत. परम आदरणीय राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे साहेब, डॉक्टर अनिल काकोडकर ज्यांना हा पुरस्कार माझ्याबरोबरच मिळाला. डॉक्टर अनिल काकोडकर हे केवळ माझे मित्र नाही, केवळ माझे भाऊ नाही, ते माझे गुरु आहेत. त्यांच्यापासून डॉक्टर यादव साहेब, माननीय राजेंद्रराव साहेब, नंदकुमार चड्डाळे साहेब, पाटील साहेब आणि बंधू भगिनी, सर्वप्रथम कर्मवीर मामासाहेब चड्डाळे ज्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी महाराष्ट्रात प्रचंड योगदान देण्याची परंपरा आपली. तसे एक थोर समाजसेवक म्हणून मामासाहेबांबद्दलचा मी आदर आधी व्यक्त करतो. त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीला मी आदरपूर्वक नमन. मामासाहेब हे काळाच्या पुढे जाऊन विचार आणि कृती करणारे व्यक्तिमत्व. 90 वर्षापूर्वी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉक्टर लावताना कर्मवीर भाऊराव पाटलांसारखंच आधी बोर्डिंगची व्यवस्था केली. हे शिक्षण समाजातील सर्व थरात, सर्व जाती, सर्व धर्मातील मुलामुलींना मिळावं हा समतेचा विचार प्रामुख्याने त्यांच्या कार्यात दिसतो. सर्वसमावेशकता, स्त्री शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं, अस्पृश्यता निर्मूलन, शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणं, श्रमदानाने विहिरी खोदणं अशा सामाजिक प्रश्नावरही त्या काळात कार्यरत असलेले हे दृष्टी नेतृत्व. आर्थिक स्वावलंबातून ग्रामीण भागाच्या विकासाकरिता त्यांनी शिक्षण, शेती, तंत्रशिक्षण, उद्योग, पशुपालन आणि सहकारी संस्थांची उभारणी केली. शिक्षणातून समाज परिवर्तन घडवून आणणं हे त्यांनी उत्तम उदाहरण आपल्याला दाखवलं. आणि त्याशिवाय समाजाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे सातत्याने लक्ष त्यांनी दिलं. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची त्यांनी जी उभारणी केली ती अत्यंत कौतुकास्पद आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंधश्रद्धा नको याविषयी मी सकाळी बोललो. अस्पृश्यता नको म्हणून त्यांनी दर रविवारी विद्यार्थ्यांची प्रबोधन सभा घेणारे मामासाहेब सर्वाताने एक समाज सुधारक होते. किती मोठे होते बघा. एकच इच्छा अशी होती की श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने प्रचंड प्रगती केली आहे. शताब्दी वर्षापूर्वी या संस्थेचं स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर व्हावं ही शुभेच्छा. माझे 2 शब्द, कारण आपलं आयुष्य घडवण्यासाठी शिक्षण हाच मुख्य घटक आहे हे मामासाहेबांनी 100 वर्षापूर्वी जाणलं होतं.
म्हणजे शिक्षण हेच भविष्य आहे. आता मी सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट असताना तुम्हाला वाटणार की मी इक्वेशन तरी मांडलं पाहिजे, नाही का? त्यामुळे तुमची निराशा करणार नाही. एक चर्चा चालली होती की आतापर्यंत सर्वात बलवान, सर्वात मोठं असं इक्वेशन कुठलं जे सायंटिस्टने मांडलेलं आहे? कुठेतरी उभं राहिलं आणि म्हणाला F = ma, फोर्स = मास × ॲक्सिलरेशन. न्यूटन सेकंड लॉ आपल्याला आठवत असेल ना, आपलं सायन्स लहानपणी शिकलेलं. दुसरं कुठेतरी उभं राहिलं आणि म्हणाला नाही, E = mc². आईन्स्टीन, न्यूटन नव्हे, आईन्स्टीन. E म्हणजे एनर्जी, M म्हणजे मास आणि C म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट. मी आपला गप्पा बसलो होतो. कुणीतरी माझ्याकडे आला आणि म्हणाला, अरे तुला काय वाटतं सर्वात मोठं इक्वेशन कुठलं? मी म्हटलं न्यूटन पण नाही, आईन्स्टीन पण नाही. तर ते म्हणा, अरे न्यूटन नाही, आईन्स्टीन नाही, एवढं मोठं कुठलं इक्वेशन? मी म्हटलं ते इक्वेशन म्हणजे E = F, एज्युकेशन = फ्युचर. शिक्षण म्हणजे भविष्य. आपण म्हणाल, आणि हेच बाबासाहेबांनी म्हटलं. आता आपण म्हणाल तुम्ही सायंटिस्ट आहात, नुसतं इक्वेशन मांडून पळून जाऊ नका, ते तुम्हाला प्रूव्ह करायला पाहिजे. हो, मी स्वतः इथे उभा आहे, हेच प्रूफ आहे. जर प्रूफच पाहिजे असेल तर मी 17 मार्च 2000ची आठवण काढतो. आता सांगितलं की मला पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण मिळालं. तर ते जे पद्मभूषण मिळालं ते 17 मार्च 2000 होतं. आणि ते कोणाच्या हस्ते? KR नारायण. आणि ते 2 व्यक्तींना मिळालं एका पाठोपाठ एक. एक होते रतन टाटा आणि दुसरे होते रघुनाथ माशे. आता मला तरी ते इक्वेशन पटत नाही. मग सांगतो का ते? KR नारायण यांचा जन्म अत्यंत गरीब परिस्थितीत झाला. ते कितीतरी किलोमीटर चालत असेल शाळेत जाण्यासाठी. त्यांच्या आईवडिलांची अशी परिस्थिती होती की त्यांना ट्युशन फी त्यांना देता येत नव्हती. आणि त्यामुळे त्या वर्गाच्या बाहेर जाऊन नोट्स काढायचे. आणि मग जादू झाली. त्यांना टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि ते पुढे गेले. शिक्षणाची संधी मिळाली आणि ते पुढे गेले. माझं आयुष्यही तसंच होतं. माझा जन्म एक आत्मनिर्भर, माझे आत्मचरित्र सागर देशपांडेंनी लिहिलेलं आहे, दुर्दम्य आशावादी. मला डेंजरस ऑप्टिमिस्ट म्हणतात. तर त्यामध्ये ही सर्व कथा तुम्हाला दिसेल ते आहे तिथे. तर त्यामध्ये माझा जन्म माशेल नावाच्या गावी झाला. पण आई, वडील माझे 6 वर्षाचे असताना वारले. आई अशिक्षित होती. ती मला मुंबईत घेऊन आली. जे काही काम मिळेल ते करत असेल. कळगाला श्रीगोंद म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, वगैरे वगैरे. 2 वेळा जेवायची भ्रांत होती. 12व्या वर्षापर्यंत मी अंगणवाडी चाललो. महानगरपालिकेच्या दिव्याखाली शिक्षण घेतलं. महानगरपालिकेच्या शाळेत मराठी शिकलो आणि काही फरक पडला नाही हे सांगू इच्छितो. नंतर 11वीमध्ये SSC बोर्ड असायचा त्यावेळी. 1,35,000 विद्यार्थी 11वा बोर्ड. आणि त्यामुळे मला टाटा स्कॉलरशिप मिळाली. आणि टाटा स्कॉलरशिप मिळाल्यावर माझं जीवन बदललं. आता कल्पना करा, KR नारायण एक टाटा स्कॉलर दुसऱ्या टाटा स्कॉलरला पद्मभूषण देतात आणि रतन टाटांना पद्मभूषण देतात. असा आपण एज्युकेशन फ्युचर हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची वाटते की आमची आई, जरी मला एक सांगायचं वाटतं की जरी तुम्ही अशिक्षित असला तरी तुमच्या आयुष्यात ती बरंच शिकून जाते. मला अजून आठवतं गणितात मला 100 मिळायचे, कधीतरी 97 मिळायचे. मी आपलं 97 आनंदी. ती मला बसवायची, म्हणायची तुझे 3 मार्क कुठे गेले मला. आणि एक प्रसंग आठवतो मला की ती रोज कामाच्या शोधात जायची, काही ना काही. पोट भरायचं ना त्या दिवशीचं. तर ते एकदा काँग्रेस हाऊसला गेली. ती प्रार्थना समाजकडे रांगेत उभी राहिली आणि तिची टर्न आली. तेव्हा तिला विचारलं की तू 3री पास आहेस. आता तिला खोटं बोलता आलं असतं. 3रीला कुठे सर्टिफिकेट असतं. खोटं बोलली नाही, कधीच खोटं बोललेलं नाही. ती म्हणाली मी शाळेतच नाही गेली तर 3री पास
तिला म्हणाले नाही तुला नोकरी मिळणार. आणि ती परत त्याला तिने विचार केला की माझा अपमान का झाला. माझा अपमान झाला कारण मला शिक्षण नाही आहे. तर मी माझ्या मुलाला एवढं शिकवणार आहे जे अगदी शेवटचं कुठलं आहे ते मला माहिती नाही. जेव्हा मी विकेंड झालो तेव्हा मला हिंदुस्थान वेळमध्ये नोकरी मिळाली होती. ती म्हणाली नाही तू नोकरी करायची नाही, त्याच्या पुढचं शिक्षण आहे PhD आणि ते करायला लावलं. ते PhD आला म्हणजे म्हटलं आता संपलं नाही, काहीतरी पोस्ट डॉक्टर म्हणून आहे. आणि तुम्हाला गमत सांगतो की सप्टेंबर 2006 मध्ये मला 25वी ऑनरी डॉक्टरेट मिळाली. तेव्हा मी तिच्याकडे गेलो होतो आणि तिला सांगितलं. तेव्हा ती मला म्हणाली की आता माझं समाधान झालं, आता मी जाऊ शकतो. आणि 2 महिन्यात काय गेलं सरकारने ही माझी आई. आणि जेव्हा मला आताच 51 ऑनरी डॉक्टरेटचा हे सांगण्यात आला, त्याचा एक तुम्हाला थोडक्यात सांगतो की जेव्हा मला 49वी ऑनरी डॉक्टरेट मिळाली डिकी युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाची, तेव्हा माझे एक मित्र आहेत त्यांनी मला कळवलं की तू नॅशनल रेकॉर्ड केलास. म्हटलं कसला. तर म्हणे डॉक्टर APJ अब्दुल कलामला 48 मिळाले होते, 48 मिळाल्या. आता तू 49 मध्ये तुझा आहेस. आणि मग 50वी मिळाली, 50 मिळाली. तर 50वी मिळताना मी म्हटलं होतं की मी ती अर्थातच मी ती आईचा उल्लेख केला आणि तिला म्हटलं की जर ती आज असती 25वी मिळाली तर होती, पण 50वी पण ती जरी नसली तर ती सर्वकडे आहे. आणि ती पाहत असेल आणि हसत असेल आणि म्हणत असेल की मी 3री पास नाही मला नोकरी मिळाली नाही आणि माझ्या मुलाने आज DEचा भारतात विक्रम केलेला शिक्षण आहे. ते शिक्षण हे भविष्य हे मी सांगू इच्छितो, कारण तिथे पालक आहेत, शिक्षक आहेत. कळलं की नाही. शिक्षणाला आता मर्यादा उरलेली नाही आहे. ज्याला मला आठवतं बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं माझं 100वा कॉन्व्होकेशन ॲड्रेस होतं, त्यावेळी मी म्हटलं होतं की दीक्षांत का मतलब शिक्षांत नाही होता. याचा अर्थ तुम्हाला डिग्री मिळणार म्हणजे समजेल. तेच आत्ता तेच म्हणत होते तुम्हाला. ते सतत शिकणं शेवटच्या दिवसापर्यंत हे महत्त्वाचं आवश्यक आहे. आणि शेवटचा भाग एकच सांगतो की आई जरी गेली तरी जसं आत्ताच अनिलनी म्हटलं की तंत्रज्ञानाचा विकास गरिबांसाठी करणं महत्त्वाचं आहे. तर त्यातली एक गमत सांगतो तुम्हाला आणि माझं भाषण संपवतो. तर मी दिल्लीत डायरेक्टर जनरल ऑफ CSIR म्हणून होतो, 40 प्रयोगशाळांचा प्रमुख. आणि मी रिसर्च कधी सोडली नाही. दर विकेंडला मी येत असेल आणि मला खिशात असे पैसे ठेवायची सवय आहे, तर मी ते पैसे तिला देत असे. तिला कधीही आम्ही विचारलं नाही की तिला पैशांचं काय केलंस. त्या 17 नोव्हेंबर 2006 गेल्या आणि मग माझी मुलगी श्रुती तिचं कपाट लावत होती आणि त्याच्यामध्ये तिला ते सर्व पैसे सापडले. आणि त्याच्याबरोबर एक चिठी होती की आपलं मूळ विसरू नको, आपण गरिबीतनं वर आलेलो आहोत. तर जे गरिबांसाठी विज्ञान करतात, गरिबांसाठी तंत्रज्ञान विकसित करतात, त्यांच्यासाठी हे पैसे त्यांच्यासाठी काहीतरी करतात. आणि त्यातून मी अंजली माशेलकर फाउंडेशन केलं. त्याला आता 14 वर्ष झाली. त्याचं थोडक्यात तुम्हाला स्वरूप सांगतो, म्हणजे भारताला कुठे जायला पाहिजे याची कल्पना येईल आपल्याला. तर त्याच्यामध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर गरिबांसाठी कसा करता येईल हे फार महत्त्वाचं आहे आणि हे आम्ही करत असतो. आता उदाहरणार्थ ॲनिमिया. 60% स्त्रिया आणि मुलं ॲनिमिक असतात, कारण त्याचं हिमोग्लोबिन किती कमी हे कळत नाही. एक अवॉर्ड असं आहे, दुसरं तुम्ही असं बोट ठेवा, 30 सेकंदात तुम्हाला हिमोग्लोबिन कळतं. 10 आज 25 लाख स्क्रीन झालेले आहेत. आणि अनेक तुम्हाला सांगतो मी, आमच्या पुण्यामध्ये आम्ही काही हे केले, काही शाळांमध्ये हे केलं. तर एवढं ॲनिमिया आहे की आपलं रिडिंग हे नॉर्मली 13, 14, 15 असायला पाहिजे. 4 जर 4 असलं तर ब्रेन डेव्हलपमेंट कशी होणार. पण हे इतकं स्वस्त आहे आणि नुसतं हातावर ठेवू. दुसरं खोकला येतोय, कशामुळे कळत नाही. ब्रोंकायटिस आहे, TB आहे, काय कळत नाही. कळत. तर आपलं जे स्मार्टफोन आहे त्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आत्ताच अनिलजी म्हणाल की त्याचा चांगल्यासाठी वापर केला पाहिजे. हा चांगला वापर केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला ओळखता येतं
TB आहे काय हे आहे ते वगैरे नुसतं खोकायचं त्याच्यामध्ये. आता फरक बघा, फरक म्हणजे स्पायरोमीटरला 1.5 लाख लागतात, म्हणजे तुमच्याकडे फोन आहे म्हणजे काहीच नाही. स्पायरोमीटरला 30 ते 45 मिनिटं लागतात, तिथे नुसतं खोकावी करते. स्पायरोमीटरला 500 ते 1000 रुपये लागतात, तिथे 1 रुपये. आणि आज समजा ते ह्याच्यामध्ये देशामध्ये ते वापरलं गेलं. आता TB डायग्नॉसिस वगैरे होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही खेड्यात असाल, खेड्यात खोका, पण शहरामध्ये कुठेतरी तुमचं डॉक्टर असेल तर ते पाहू शकते. कळलं का? तसं ब्रेस्ट कॅन्सर, कळलं का? नुसतं डेमोग्राफी अशी पेनफुल असते, रेडिएशन असतं, सगळं असतं. तर अशी एक डिव्हाइस केलेली आहे की नुसती तुम्ही स्तनावर फिरवा आणि तुम्हाला एका मिनिटात होतं. आज ती इमेज देशामध्ये गेलेली आहे फक्त 100 रुपये एका चाचणीसाठी. आणि अनेक ठिकाणी हे प्रयोग चाललेले आहेत. आता धुळ्यामध्ये आत्ताच मी प्रभू सावंतांना भेटलो होतो, त्यांनी 1 लाख चाचण्यांचा स्क्रीन केलं वगैरे वगैरे. तर ह्या ज्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, आणखी अनेक आहेत. म्हणजे नुसतं खोका आणि कळलं, पहा आणि कळलं, बोट लावलं आणि कळलं, नॉन इन्व्हेसिव्ह कळलं काय. आणि सगळ्या आहे टेक्नॉलॉजीज आहेत. 10 देशात, 20 देशात, 30 देशात, 40 देशात, 1 ते 50 देशात केलेली आहे. ही भारताची ताकद. मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड आपण आणि याचा अर्थ केवळ भारत वाचणार नाही, त्याच्यामुळे संबंध जग वाचणार आहे. पुन्हा एकदा मला हा पुरस्कार देऊन माझ्यावरची जबाबदारी तुम्ही आणखी वाढवलेली आहे. कारण मामासाहेब जगाळे म्हणजे दैवत होतं. त्यांचा कुठेतरी माझ्या पाठीवर मला आशीर्वाद मिळाला आहे. आत्ताच माझं 82 जानेवारी संपून 83 लागलेलं आहे. पण पुढची ही वाटचाल करण्याची ताकद त्यांनी मला आज दिलेली आहे, आपण सर्वांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपले धन्यवाद मागतो. नमस्कार. हा पुरस्कार ज्यांना प्रदान केला असे डॉक्टर रघुनाथजी माशेलकर सर. प्रत्येकाला प्रेरित करणारं आणि प्रत्येकाला आदर्शवत वाटावं असं कार्यकर्तृत्व त्यांच्या रूपानं आणि त्यांच्या मनोगतातून आपण सर्वांनी या ठिकाणी अनुभवलं. सन्माननीय माशेलकर सरांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते, त्यांचे आभार व्यक्त करते. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले राजस्थानच्या 45वे असे महामहिम राज्यपाल असलेले सन्माननीय हरिभाऊ बागडे साहेब या कार्यक्रमाचं अध्यक्ष समारोप या ठिकाणी करतात. त्यांना मी विनंती करते आपण उपस्थितांना संबोधित करावं. आपलं मार्गदर्शन या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला करावं. राजस्थानचे 45वे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब उपस्थितांना संबोधित करतायत. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर अनिलजी काकोडकर, डॉक्टर रघुनाथजी माशेलकर, माजी आमदार राजेंद्र रावजी, डॉक्टर BY यादवजी, नंदनजी जगदाळेजी, प्रकाश पाटील, सोबत आलेले दामोन्ना नौकुते, निवृत्ती गावंडे आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला सर्व बंधू आणि भगिनी. जगदाळे मामांचं एकूण त्यांच्या शाळेचं मी 50-55 वर्षापूर्वीच ऐकलेलं होतं. तेव्हा इथं आलं होतं सुरुवातीला त्यावेळेला. आणि त्यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी त्यावेळेचा चांगला विस्तार झालेला होता. माझी काही त्यावेळेला त्यांची भेट झाली नाही, परंतु मी ते त्यांचं ऐकलेलं होतं. आता मला एक निरोप आला, काही जण भेटले की जगदाळे मामांच्या शाळेच्या वतीने आम्ही पुरस्कार देणार आहोत. खरं म्हणजे मला भेटलेले मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्यांची माझी ओळखही नव्हती. आणि तरी म्हणलं की ते पुरस्कार देणाऱ्याचे 2 नावं पाहिल्याबरोबर मी त्यांना म्हटलं मी येतो. त्यांचं दोन्हीचं कर्तृत्व थोडंफार मला माहिती आहे.
खूप मोठं कर्तृत्व आहे. त्याला सगळं वाचायचं असतं त्याने नेटवर जावं आणि ते शोधावं की त्यांचं सगळं एकूण त्यांनी काय काम केलं ते सगळं लक्षात येईल. म्हणजे राजकारण्याला मतदार मोठा करतो आणि शास्त्रज्ञाला स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः कष्ट करून मोठं व्हावं लागतं. पण राजकारणात त्याचं वागावं पण लागतं, हे पण आहे बरं का. त्याच्या सगळ्यात जगदाळे मामांच्या कलेमध्ये त्याने 1934 साली खेड्यापाड्यातल्या मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी आग्रह केला आणि पहिल्यांदा वसतिगृह काढलं. तेही 2-3 ठिकाणी त्यांची जागा बदल झाली, पण तरी ते प्रयत्न करत राहिले. लोकांकडून धान्य गोळा करत राहिले, काही निधी गोळा करत राहिले आणि ते वसतिगृह चालू झालं. चालता चालता चांगलं चालायला लागलं. मग एक समिती केली. एका व्यापाऱ्याला आणि दुकानदाराला त्याचं अध्यक्ष केलं. मग तिथं येईल त्या प्रत्येकाकडून थोडंफार धान्य गोळा व्हायला लागलं. आता जो आरती तोच अध्यक्ष आहे, तर तो भंडार थोडं शेतकऱ्याला आणि बाबा त्याच्यात 1 किलो 2 किलो काय असेल तू या वसतिगृहासाठी, आणि ते पण सुरू झालं आणि तिथून काही धान्य मिळायला लागलं. म्हणजे मागणारे आणि देणाऱ्याला एक विश्वास लागतो की मी दिलेलं दान हे सत्पात्री लागेल. आणि ते मामाच्या रूपाने लागत होतं म्हणून लोक भरभरून देत होते. आणि आतापर्यंत अशा अनेक जणांनी केले. जगदाळे मामाने केले, पवार पाटलांनी केले, महर्षी शिंदेने केले, खूप नावं महाराष्ट्रातली पण आहे. पण मदन मोहन मालवीयांचं नाव तुम्ही ऐकलंय सगळ्यांनी. मदन मोहन मालवीयांनी ते पैसे कुठून गोळा करावे? लोक प्रेतावर जे पैसे फेकत होते ते सुद्धा गोळा करत होते. नाही बाहेर जाऊ द्यायचे, शिक्षणाला लावा, शिक्षण संस्थेला द्या. काय इच्छा की विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीच्या सोयी उपलब्ध करणं हे त्याच्या मागचं महत्वाचं कारण होतं. आणि म्हणून पैसा जसा मिळेल तसा ते घेत होते. एकूण खरं म्हणजे जगदाळे मामा यांचं पहिलं नाव जे ठेवलं गेलं ते निवृत्ती. नंतर त्याला त्यांची एक चुलत सावत्रबहीण होती, ती त्याला बाबू बाबू म्हणायची, म्हणून ते बाबाराव झाले काही दिवस. त्यानंतर पुढे ते त्यांच्या त्या वसतिगृहात त्यांचे भाचे आले धाराशिववरून. ते सख्खे भाचे त्यांचे, ते पण त्यांनी इथं आणले शिक्षणासाठी आणि त्या वसतिगृहात ठेवले. मग ते मुलं मामा म्हणायला लागले भाचे. आता कोणताही भाचा मामाला मामाच बनतो. वसतिगृहात ते सगळे मुलं मामा म्हणायला लागले. मग अख्खं गाव मामा म्हणायला लागलं. आणि आता त्यांचं जे पहिले नाव होतं ते कोणाच्या ध्यानात पण नाही. कोणी जर त्याला एक पोस्टकार्ड पाठवलं असतं निवृत्ती गोविंदराव जगदाळे, तर ते परतच गेलं असतं. या नावाचा माणूसच नाही असतं का. ते मामाचं नाव प्रसिद्ध झालं आणि मामाचं नाव प्रसिद्ध झालंय. आणि मामा हे खरं म्हणजे इथं वेगळे आहेत का वेगळे? त्याने जे पुस्तक लिहिलं होते मामाचं चरित्र, नाही ना, ते चरित्र त्यांनी लिहिलंय की मामाच्या आई जेव्हा बाळपणाला गेल्या त्यांच्या गावाला माहेराला आणि त्या भिकार चारोळ्याचा आहे की ते कोणी, तर भिकार चारोळ्याला गेल्या आणि काही दिवसांनी त्यांना एक निरोप गेला की तुमचे पती गोविंदराव गेले. आता असा निरोप आल्यावर कोणतीही महिला तिचा जीव काय म्हणत असेल ते आपल्या सगळ्याला माहिती.
आणि मग ती भावाला घेऊन घोड्यावर बसून जगदाळे मामा लहान होते त्यांना ते टोपल्यात घेऊन मामा घोड्या बरोबर इथे आल्या. गावात आल्या त्यांना एक महिला भेटली आणि तिने विचारलं का काय लवकर आले. म्हणजे मला असं असं कळलं. अरे खोटं आहे म्हणे, मी सकाळीच जाऊन पाहिलं गोविंदरावला शेतात बाहेर पाहत होता, काहीतरी कापूस येताला कशाला तरी असेल. तेवढ्यात त्यांचा जीव भांडत पडला आणि त्यांना वाटलं आता ठीक आहे. पण आता ही पुढी जे त्यांनी सोडली होती कोणीतरी, त्या पुस्तककाराला लिहिणारे काही ती शोधली नाही. पण ज्यावेळेला मामा त्या वडिलांना गोविंदरावने कळलं की त्यांच्या बायकोला कोणीतरी सांगितलं की गोविंदराव गेले, आणि जेव्हा त्यांना कळलं गोविंदरावला, ते नुसते हसले. आता नुसते हसल्यावर खरं संशय यायला पाहिजे होतं, कारण एखाद्या माणसाला राग येतो. चला मी तर जीवन ते मला मेलं कोण म्हणलं, मला मेलं कोण म्हणलं, राग यायला पाहिजे की नाही. ते हसले. कदाचित तिथून गेली की काय पुढे माहित नाही, बायको लवकर यायला. पण त्या पुस्तकवाल्याने ते लिहिलं नाही जाऊ. तर आता मामाचं सगळं लक्ष असं होतं की शेतकरी, कामकरी आणि ज्ञानकरी हे तीन त्यांनी प्रमुख गावातले निवडले होते. म्हणजे शेतात काम करणारा शेतकरी, कष्ट करणार जो कामगार असेल, तो रोजदार असेल, तो महिनदार असेल, तो चालदार असेल, गरीब असला गरीब, आणि ज्ञानकरीमध्ये ज्ञान देणारा शिक्षक. या तिघांनी जर विचार केला तर गाव चांगलं होईल, शिक्षण चांगलं होईल असं मला म्हणतो. हे खरंय. आजही जर गावाचा तलाठी, गावाचा ग्रामसेवक आणि गावाच्या शिक्षकांनी एकत्रित बसून काय विचार केला गावचा, तर निश्चित त्या गावचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. पण या तिघाच्या मनात येईल असं वाटत नाही. काय आपलं कामच नाही ते. अरे समाजाचं काम करणे प्रत्येकाची जबाबदारी. समाजाचं काम झालं पाहिजे, आणि समाज सुधारायचा असेल तर अनेकांनी त्याच्यात हातभार लावला पाहिजे. आणि आजही आवश्यकता आहे. गावामध्ये आपण आपलं सगळ्यांना माहिती, आपण सगळे खेडेगावात राहतो, मी राहतो, काय परिस्थिती गावात नाही. शिक्षण तर झालं, पण काही आदर आहे गावात. मोठ्या माणसाबद्दल काही प्रेम आहे. वयस्कर लोकांना कोणी आदराने बोलवतं का? तुमच्याकडे असेल तर माहिती बा आम्हाला. नाही ना, तुम्ही आम्ही सारखेच आहोत. आता ही अवस्था का आली? जर शिक्षण दिलं, 10वी पर्यंत शिकला, 12वी पर्यंत शिकला, ग्रॅज्युएट झाला, तर त्याला वडील माणसाचा आदर केला पाहिजे, किंवा मान सन्मानाने हाक मारली पाहिजे. एवढं पण कळत नाही. याचं वय एवढं, समोरच्याला मोठा माणूस तरी नावाने हाक मारतो. हे का झालं? हे तुमचं शिक्षण जे आहे त्या शिक्षणातून घडायला पाहिजे होतं, ते घडलं गेलं नाही. आणि म्हणून विनोबाजी भावे मोठे राष्ट्रसंत होऊन गेले. विनोबा भावे त्यांनी असं म्हणलंय की, त्याने म्हणलं की ज्या दिवशी 15 ऑगस्टला तो इंग्रजाचा झेंडा उतरला आणि भारताचा झेंडा आपण चढवला, त्याच दिवशी आपली शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे होती. शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे होती, बदलली नाही. आणि त्यामुळे ती शिक्षण पद्धती ती आला की त्याला शिकवा, बाकी काही नाही. त्याला लिहिता वाचता येणं हे शिक्षण झालंय. लिहिता वाचता आलं, परीक्षेत चांगला पास झालं की झालं शिक्षण. आपण त्याला समाजात वावरायचंय, त्याला समाजात राहायचंय, त्याला या देशात राहायचं, त्या देशाच्या भूमीशी त्याचं काय मत आहे, त्या देशाच्या सगळ्या परिस्थितीशी त्याचं काय मत आहे, हे त्याला शिकवायलाच पाहिजे. आणि म्हणून ते विनोबाजी म्हणले ते खरं आहे. आपली शिक्षण पद्धती ही इंग्रजाची शिक्षण पद्धती होती,
आणि त्यामुळे आता आपल्याला त्या संबंधी हे सुरू झालं. जगदाळे मामांनी ज्या काही शाळा सुरू केल्या त्याच्यामध्ये त्यांनी भावरा पाटलाला बोलवलं होतं आणि भावरा पाटलाने मला एकदा गाडगे बाबाला बोलवलं त्यांच्या शाळेच्या भूलभूताला, गाडगे बाबाला. आणि जिथं ते त्या जागेवर ते भुईमुगे नव्हते तिथं गाडगे बाबा गेले, सगळे लोक जमा झाले. आता कुदळ मारायची एवढ्याच गाडगे बाबाने अंगातले कपडे काढून टाकले आणि त्या जमिनीवर लोळले. ते एवढ्यासाठी लोळले ते म्हणे अरे ही लय पवित्र जागा आहे, ही जागा लय पवित्र, इथे माझ्या गोरगरिबाचे लेकरे मुली येतील शिकतील आणि इतकी पवित्र जागा आहे याच्यापेक्षा दुसरी कुठे असू शकत नाही, म्हणून ती मी अंगाला मी तिथं माती अंगाला लावली. म्हणजे शिक्षणाबद्दल किती प्रेम ते तर आणखी म्हणायचे कीर्तनातून, तू बायकोला लुगडं कमी दामाचं घे, घरात थाळ असेल परत असेल तर ती वीक, खापराच्या भांड्यात जेव, परंतु मुलाबाळाला शिकव. आता इतकं ते सांगत होते तरी त्यावेळेला सगळ्याच्या डोक्यात आला असेल असं नाही. पण त्या शिक्षणाच्या बद्दलची काही भावना आपल्या महाराष्ट्रात अनेक जणांची होती. त्यासाठी त्याने जो प्रयत्न केला, अनेक मनाने मामाने वगैरे सगळा खूप मोठ्या मनाने प्रयत्न केला. मामाने एक जागा घेतली त्या मंदिराची आणि तिथे एक विहीर खोदली आणि ती विहीर खोदली त्यावेळेला ती मुलांनी श्रमदान केला आणि त्या श्रमदानातून विहीर झाली आणि त्या विहिरीला पाणी पण लागलं. एवढे सगळे पोरं खुश झाले, मामा खुश झाले मुलाच्या श्रमदानाने. आता त्यावेळेची मुलं जी शाळेत येत होती ना त्याची अशी बारीक नव्हती मुलं, चांगली धड टाकत होती. त्यामुळे त्यांना शेतात काम करणं माहीत असलं, त्यांना सगळं करायचं माहीत असं. आणि खेड्यातली मुलं, शेतकऱ्याची मुलं, तो 2-4 वर्षाचा असल्यापासूनच काम करतो शेतात आणि त्यामुळे त्याला इथं खोदणं आणि माती उचलणं हे काही विषयच नव्हतं. आणि म्हणून त्याने ते केलं, मुलाने खोदली विहीर. त्या इतके श्रम. आता झाडू मारणं सुद्धा अवघड आहे. झाडू मारायला बाहेरचे, हे ते बाहेरचे साडू. मला ते पण शिक्षक आठवतात सुरुवातीचे काही, की मला अंबाजोगाईची शिक्षण संस्था माहिती आहे, सोलेश्वर नावाची, बाबुराव वैद्य नावाचे शिक्षक होते एकटे. आणि शाळा सुरू केली एका खोलीत. शनिवारी शेण गोळा करून आणायचे, पूर्ण खोली झाडून घ्यायचे, सोमवारी लवकर जाऊन झाडून घ्यायचे आणि मग पोरं तिथे येऊन शिक्षण घ्यायचे. स्वतः चालवत होतो. आणि आता आम्हाला माहिती आहे, कारण मी पण त्याच्यातून गेलोय. पोरं चला रे पोरं शेण आणायला, चला शेण आणायला. म्हणजे इतकी आत्मीयता शाळेबद्दल होती मुलाची. शिक्षक आता कचरा टाकू नको म्हटलं तरी पोरांना राग येतो, कचरा टाकू नको रे बाबा. आणि म्हणून हे जे प्रशिक्षण आहे ते पण त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी चांगलं 1939 साली मामाने एका शाळेच्या उद्घाटनाला एका जयंतला बोलवलं. आता खरं म्हणजे त्यावेळेला मामाचे एवढे संबंध, जिल्ह्याच्या जयंतला सुद्धा मामा आपल्या शाळेच्या भूमिपुत्राला आणू शकतात असे मामा त्यांनी आणले. आणि त्यांनी ते दळवी नावाचे होते, त्यांनी 500 रुपये दिले त्यावेळेला. त्यांचं म्हणे 500 रुपये कधी कोणी होऊ शकतो त्या काळात शक्यता असेल. 50 पैसे रोज होता माणसाला. त्याच्या आधी 50 पैसे रोज, दिवसभर काम करायचं, 50 पैसे मिळायचे. त्या काळात ही स्थिती होती. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या मामाने जो काही प्रयत्न केला तो फार मोठा प्रयत्न आहे. आणि असाच प्रयत्न हा या मामाची जी काही एकूण वाटचाल होती ती पुढच्या सगळ्या लोकांनी चालवली, यादवजीने वगैरे चालवली.
त्यांच्या सहकार्याने चालवली ती अधिक चांगली आणि अधिक भरभराट तर करा, पण त्याच्यात भर घालत जा, त्याच्यात कुठे कुठेतरी भर घालत जा, असं मी आपल्याला आग्रह करतो. आज ज्यांना आपण पुरस्कार दिलाय ते शास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर हे तर आता ते मुंबईमध्ये रुपारेल कॉलेजमध्ये शिकलेत, ते यंत्रशास्त्री इंजिनियर होते आहेत आणि मुंबई विद्यापीठातूनच त्यांनी 63 साली भामा संशोधन केंद्रामध्ये 63-64ला ते रुजू पण झाले होते. तिथून त्यांची सुरुवात झाली आणि मग हे अणु परमाणु हे जे काही संशोधन आहे त्या सगळ्या यांच्यामध्ये त्यांनी झोकून काम केलं. खूप वर्ष त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. 74ला आणि 98ला ते चाचणी झाली. आपल्याला माहिती आहे की 74ला स्वर्गीय इंदिराजी गांधी या पंतप्रधान होत्या, त्यावेळेला एक अणुस्फोट केला. दुसरा अणुस्फोट 98 साली ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान त्यावेळेला केला. 98च्या तुम्ही त्या टीममध्ये असाल असं किंवा निश्चितपणे त्याला सहकारी, तर त्या ह्या सगळ्या शिक्षणाच्यामध्ये एक काकोडकरजी उपस्थित होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे. आता पोखरणच्या वेळेला जे काही अणुस्फोट झाला त्यावेळेला मला चांगलं आठवतो की इथं मंत्रिमंडळात होतो त्यावेळेला, त्यामुळे त्याची सगळी माहिती मला होती. परंतु त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे आता आपल्या सगळ्या त्याच्यामध्ये आलंय. त्यामुळे बरेच आपण त्यांना जे ताम्रपट देतोय आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. पण त्यांनी अतिशय कष्ट करून हे शिक्षण मिळवलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं नाव सगळीकडे आहे. देशभर त्यांचं नाव आहे आणि शास्त्रज्ञ म्हणून जगातली जे काही नावं असतात ती सगळी एकमेकाला माहिती असतात, एकमेकाला ओळख असतात. असे काकोडकरजी यांना आपण स्मृती पुरस्कार दिलाय. त्याच्या आधी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत ते आपण त्याचा आधी उल्लेख केलाच आहे. आणि त्यामुळे काकोडकरजी हे अतिशय तज्ज्ञ या क्षेत्रातले आणि अतिशय उत्तम असे शास्त्रज्ञ आपण त्यांना म्हणतो. त्यांचं आजही लौकिक आहे सगळीकडे आणि सगळीकडे त्यांचं नाव पण घेतलं जातं. दुसरे आता आहे ते रघुनाथजी माशेलकर, हे तसे गोव्यातले राहणारे, पण त्यांचं शिक्षण असं जरा खडतर याच्यात झालंय. म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली सुद्धा अभ्यास करून ते शिकले. इतकं शिक्षणाची आवड असल्यामुळे कुठं जिथं उजेड मिळेल तिथं शिक्षण. म्हणजे आता परवा एक बातमी आली होती पेपरला, मी इकडं वाचली की नाही माहीत नाही, एक मुलगी काहीतरी बसनजोग्याची मुलगी, बसनजोगी स्मशानात जो लाकडं पुरवतो आणि सावरासावरी करतो त्याची मुलगी, तर तिथंही ती मॅट्रिकला चांगली पास झाल्याबद्दल पेपरला बातमी आली होती आणि ती त्या स्मशानच्या आपण जो अग्नी देतो त्या उजेडातही ती अभ्यास करायची. बघ आता मला नवल वाटतं काही काहीच्या मुलांचं. आणि ज्याला सोयी आहे त्यांची अवस्था वाईट आहे, ज्यांना सोयी नाही, गैरसोयी आहे ते मात्र चांगलं अभ्यास करतात. हे पण एकदा आपण पाहिलं पाहिजे. आणि माशेलकरची तर एका औद्योगिक संशोधन महामंडळ आहे, त्याचे पण माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर CSIRचे 28,000 लोक काम करत होते, त्याच्यात ते एक होते देशभर जागोजागी
प्रयोगशाळा ज्या बसवल्या ते त्यांच्याच काळामध्ये झालंय. आणि फेलो रॉयल सोसायटी तसंच आणि महामंडळाने सांगितलं त्यांनाही पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असं त्यांनाही केंद्राने पुरस्कार देऊन त्यांचाही गौरव केला. त्याचबरोबर शिवाजीराव भोसले प्राचार्य स्फूर्ती पुरस्कार 2013 त्यांना मिळाला. ज्ञान विज्ञान महर्षी पुरस्कार त्यांना 2018 मिळाला. आणि सगळ्यात वैशिष्ट्य हे त्यांचं की अमेरिका हळदीचं पेटंट घेत होतं, हळदीचं. आणि हळदीचं पेटंट घेताना ते वर्तमानपत्रात आलं, त्यांनी वाचलं, त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हळद हे भारतीय लोक आयुर्वेदाचं औषध म्हणून हजारो आणि म्हणून त्यांनी म्हटलं की दूरगामी फायदा झाला आपला तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत, आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळले आणि आपण दुसऱ्याच ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही त्याला मिळाला. आणि म्हणून आपलं जे ज्ञान आहे हे आगाध आहे, आगाध. एक गोष्ट सांगतो शास्त्रज्ञाची, आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे सांगितले, आपल्याला शिकवलं सगळ्याला. न्यूटनने लावला, शिकवलं शाळेत. न्यूटनच्या आधी कोपर्निकसने लावला. न्यूटनच्या आधी कोपर्निकस. आणि परंतु त्याला तिथल्या लोकांनी बंदिस्त केलं आणि त्याला जाळलं. कोपर्निकस दिल्लीच्या एका रस्त्याला त्याचं नाव पडलं. तर त्याच्या आधी भारतीय शास्त्रात आहे. ऋग्वेदात त्याचा उल्लेख आहे, यजुर्वेदात त्याचा उल्लेख आहे. जे भास्कराचार्य होते त्यांनी शून्याचा शोध लावला, त्यांनी लीलावती ग्रंथ लिहिला. लीलावती भास्कराचार्याची मुलगी, त्याचा उल्लेख आहे. भास्कराचार्याच्या मुलीने त्यांना विचारलं होतं की बाबा तुम्ही असं म्हणता की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो, म्हणजे खाली पडत का नाही. तर भास्कराचार्यांनी उत्तर दिलं होतं हे ते एकमेकाला आकर्षण करतात, एकमेकाला खिचतात म्हणून ते पडत नाही, एकमेकाला आकर्षण करतात. आणि हे त्यांनी लिहिलं 1150 साली. 1150ला न्यूटनने शोध लावला 1500 काहीला, 1500 का 1600ला. त्याच्या आधी खूप आहे आपलं ज्ञान. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना, तुझं आहे तुझं पाशी परी तू ते विसरलाच. आपण विसरलोय आपलं ज्ञान. हा त्याच्या आधी लागलेला आपल्याकडे आहे शोधा. भास्कराचार्याचा लीलावती भास्कराचार्य काकोडकर साहेब मला आता मी तिकडे राजस्थानला गेल्यावर एक मुंबईचे घरचं भेटायला आले. आता मी नाव विसरलो त्यांचं, पण ते मला सांगत होते की मुंबईतला एक माणूस जर्मनीला गेला, तो थोडं शास्त्रज्ञासारखा तिथल्या शास्त्राला ते भेटला. तर तिथल्या शास्त्रज्ञाने जर्मनीच्या यांना काय भेट द्यावी ते लीलावती पुस्तक दिलंय. आमच्याकडे कोणाला माहित नाही, जगाला माहिती आहे. जगाने आपलं ज्ञान नेलं, संस्कृत शिकले, त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ लावला, ते संशोधन केले. आपल्याकडे होतच, पण आपल्याकडे करता आलं नाही. कारण आपण 1000 वर्ष जवळपास
गुलामगिरीतच काढले. तुम्हाला नालंदा विश्वविद्यालय तरी माहिती आहे, नालंदा विश्वविद्यालयाचं सगळं पुस्तकी भांडार होतं ते जाळून टाकलं का? तर तिथे जो पहिल्यांदा आला होता तो बख्तरुद्दीन खिलजी आला, आजारी पडला. मग त्याच्या बरोबरचे जे लोक होते त्याला म्हणे का बाबा आजारी आहे, त्याला जरा औषध हो. कोणी गाव काय की इथं औषध देणारा वगैरे, कोणी वैद्य वगैरे. त्यांनी सांगितलं ते नालंदा विश्वविद्यालयामध्ये आयुर्वेदाचे एक प्रमुख आहे, त्याने बोलवा. ते आले, त्यांनी त्याला पाहिलं आणि विचारलं, सगळं पाहिलं आणि सांगितलं की ठीक आहे मी याला औषध देतो. याची नाडी परीक्षा करून त्याला लक्षात आलं याला काय झालं. आणि मग तो बख्तरुद्दीन खिलजी म्हणला हे सगळे काफर लोक आहे, मी यांचं औषध घेणार नाही. काफराचं औषध मला नको. पण त्याच्या बरोबर जे खिलजीच्या बरोबर होते ते या वैद्याला हातपाय पडायला लागले. काही करा बाबा द्या औषध, काही करा औषध द्या, तुम्ही काही युक्ती करा. तर मी देतो. तो कुराण पढतो का म्हणे, हा म्हणे रोज कुराण पढतो. म्हणजे मी कुराण पढत असेल तर मी तुम्हाला एक पावडर देतो, भस्म देतो, ते तुम्ही त्या कुराणाच्या पुस्तकात लावत जा, रोज लावून ठेवत जा. आणि मग त्याला एक सवय होती, कुराणाचं पान उलटायचं असेल तर जिभेला बोट लावायचं, पान उलटायचं, जिभेला बोट लावायचं, पान उलटायचं. ते आजही करतोय आपण, नवीन काय आज आहे ही सवय अनेकाला. आणि असं करता करता ते जिभीचं बोट पाण्यात लागायचं, पानाचं औषध पोटाला लागायचं, ते परत जिभीला लागायचं, त्याच्या पोटात गेले, हळूहळू तो बरा झाला. तो बरा झाला म्हणल्यावर मग त्याला कळलं की हे औषध आपल्याला मिळालं होतं म्हणून आपण बरे झालो. मग त्याने सांगितलं एक कापराची विद्या आहे, आपल्या देशात नाही, इतकं ज्ञान आपल्या देशात नाही, हे ठेवायचंच नाही, ते जाळून टाकलं. आणि मग ते ग्रंथालय जाळलं. 3 महिने ग्रंथालय जळत होतं, 3 महिने. हा इतिहास आहे, सगळ्याला माहिती. आता नव्याने नालंदा उभं राहावं म्हणून सरकार, केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. अगदी पहिल्यासारखं होईल की नाही सांगता येत नाही, पण आपल्या देशातलं एक चांगलं आणखी विश्वविद्यालय निर्माण करायचा प्रयत्न आपल्या सरकारने चालू ठेवलाय, केंद्र सरकारने चालू ठेवला. की पूर्वीचं जसं होतं तसं करायचा प्रयत्न करा. त्याच्याशिवाय आपल्या लोकांना भरोसा द्यायचा नाही, आपल्या लोकांना भरोसा द्यायचा नाही. APJ अब्दुल कलाम साहेबाचं एक वाक्य आहे, त्यांनी काय म्हणलं, ते म्हणे की माझ्या कॅलेंडरमध्ये, माझ्या खोलीमध्ये एक कॅलेंडर आहे आणि अतिशय सुंदर असं ते चित्र आहे, निसर्गरम्य चित्र आहे. तर मला भेटायला आल्यानं ते पाहतात आणि म्हणतात फार चांगलं आहे. ते छापलं होतं जर्मनीने ते चित्र, आणि चित्र जर्मनी छापलं तर जर्मनीचं कौतुक. ते म्हणायचं नाही आपल्या देशाचं आहे, त्या विश्वास बसायचा नाही. पण त्या कॅलेंडरच्या खाली एक वाक्य होतं की भारतीय संशोधकांनी हे चित्र काढलेलं आहे, त्यांनी फोटोग्राफ काढले म्हणून ते आम्ही मोठं करून छापलं. पण ते चित्र आपल्या लोकांनी काढलेलं होतं. आपले लोक जे करतील त्याच्यावर आपला विश्वासच राहत नाही, दुसऱ्यानं सांगितलं तर विश्वास बसतो. आम्ही घरी तुळशीची पूजा काय करतात महिला, अमेरिकेने शोधलं म्हणून. ही तुळस ही गर्भधारणेलाही उपयुक्त आहे, हे असं त्याच्यात आलंय. अरे म्हणून तर महिलांना त्याला चक्कर मारायला सांगताना आपल्या लोकांनी पूर्वीच्या तो उपयोग होता म्हणून ती दिवस रात्र तिथं ती हे देते, ऑक्सिजन देते. पिंपळाचं झाड तोडायचं नाही आणि चुलीत तर मुळीच जाळायचं नाही. खेड्यापाड्यात चालतात का कोणी, आहे ना पूर्वीची परंपरा आजही का? पिंपळाचं झाड तोडायचं नाही आणि चुलीत जाळायचंच नाही का? तो मुंजा आहे, देव त्याला दिलाय. त्या झाडाला देव का म्हणलं
की हे तोडू नये म्हणून. आणि लोकांना त्यावेळेला आध्यात्मिक असल्याचं कळतच नव्हतं. आध्यात्मिकचा आधार असेल तो लोक विश्वास ठेवायचे, नाही विश्वास ठेवत नव्हते. म्हणून पिंपळाचं झाड हे रात्रंदिवस ऑक्सिजन देतं, या त्याच्या मागचा उद्देश होता. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल. यांच्याबरोबर काकोडकरची बरोबर आणि तुमच्या मासळकरांच्या बरोबर काम करणारे आणखी मला एक जण आठवतात, ते राजगोपाला चिदंबरम तुमच्या बरोबरच होते. चिदंबरम काकोडकरच्या बरोबर. तर हे चिदंबरम जे आहे ना, हे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या मुलीचं लग्न होतं, बाहेर लग्न चालू आहे, अक्षता पडतात आणि हे चिदंबरम आणि अब्दुल कलाम साहेब एका खोलीमध्ये विचार करत होते काय करायचं. लग्नाला आले पण अक्षता त्यांना टाकायला आले नाही का, तर काहीतरी गड प्रश्न असला पाहिजे. म्हणून एका खोलीत ते बसले, इकडे लग्न सुरू झालं तरी त्यांना ते कळलं नाही किंवा ते आले नाही का तो विषय पूर्ण करायचा असेल. शास्त्रज्ञाला एखाद्या वेळेला एखादा प्रश्न सापडला त्याचं उत्तर सापडलं तर तो किती वेळ अन्ना पाण्या वाचून राहील सांगता येत नाही. त्यांना भूक लागत ना त्यांना ताण लागत, कारण हे त्यांच्या मनात असतं. त्यावेळेला शास्त्रज्ञ होतात. मोठी तपश्चर्या आहे ही. शास्त्रज्ञ होणं मोठी तपश्चर्या आहे. आपल्याकडे शास्त्रज्ञ होण्याची परंपरा जवळजवळ खंडित झालेली होती. केंद्र सरकारने जे शास्त्रज्ञ होते त्यांना महिन्याला 80,000 रुपये आता देते सरकार. केंद्र सरकार जे शोध लावतात त्यांचा खर्च केंद्र सरकार आता केलाय. म्हणून तर पेटंट जास्त मिळायला लागले आपल्याला. 2 वर्षापूर्वी पेटंट आपल्या राज्यामध्ये देशामध्ये 43,000 वैज्ञानिकांनी पेटंट घेतले. 43,000 एका वर्षात. का काहीला काहीतरी शोध केला म्हणूनच घेतले ना, आणि त्या शोधासाठी सरकारने मदत केली ना, म्हणूनच घेतले ना. आता ही जी शिक्षणाची जी आहे हे केलं पाहिजे. आणि शिक्षण हे इतकं अनिवार्य झालंय. आता आपल्या देशाची गरिबी संपवायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. मी आता तिकडे राजस्थानला गेल्यावर तिथल्या काही लोकांना सांगितलं भीक मागणारे पोर आहे. तुला भीक मागणारे संपवायचे असतील तर या पोरांना शाळेत घाला. एक पिढी जर शिकली दुसरी पिढी भीक नाही मागायची, यांना शाळेत घाला. त्यांच्यावर जबरदस्ती करा आणि शाळेत पाठवा, सरकारी शाळेत. तर तुम्हाला कधीतरी असं वाटेल की आता हे शिकले. तो थॉमस नावाचा माणूस मॅकॅलो त्याने शिक्षण पद्धती दिली. त्यांनी 1 फेब्रुवारी 1835 मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भाषण केले. तारीख लिहून घ्या, 1 फेब्रुवारी 1835. तो मॅकॅलो त्याची शिक्षण पद्धती चालू आहे. तर तो त्याने लिहून ठेवलाय. तिथं वाचतात आहे की मी हिंदुस्थानमध्ये खालपासून वरपर्यंत पूर्वीपासून पश्चिमेकडे फिरलोय. मला एकही भीक मागणारा माणूस भेटला नाही. मला एकही चोरी करणारा माणूस भेटला नाही. चोरी करणारा आपण म्हणत होतो पूर्वी की आमचं काही लोक सोनं काठीला बांधून घेऊन चालले तरी कोणी त्याला हात लावत नव्हतं. ही म्हण आपल्याकडे आजपर्यंत म्हणतात. सोनं काठीला बांधून घेऊन चालले यात्रेला तरी मोठी काही करत नाही. आज उलट झालंय. कशामुळे तर आपली शिक्षण पद्धती. आज मॅकॅलो हा म्हणला हिंदुस्थानला आपल्या ताबूत ठेवायचं असेल तिथं काळे इंग्रज निर्माण करायचे असतील. त्याचे शब्द आहे
काळे इंग्रज निर्माण करायचे असतील तर त्याला आपली शिक्षण पद्धती द्या. त्यांची शिक्षण पद्धती ठेवू नका. त्यांचा अध्यात्मावर विश्वास आहे, त्यांचा देवावर विश्वास आहे, त्यांचा धर्मावर विश्वास आहे. त्यांचं या सगळ्या देवधर्मावर सणावारावर फार विश्वास आहे. ते विसरत नाही आणि ते विसरल्याशिवाय त्यांची संस्कृती खराब होणार नाही. त्यांची संस्कृती जर मोडायची असेल, मुळापासून उखडायची असेल तर त्याचं शिक्षण बिघडा. शिक्षण बिघडलं की हे सगळं होतंय. आणि म्हणून मला अजून तेही आठवतं, एका जणांनी सांगितलेलं की रशियाच्या कुठेतरी एका विश्वविद्यालयामध्ये फायर बोर्ड लावलाय. एखाद्या राष्ट्राला नष्ट करायचं असेल तर बॉम्बची गरज नाही. त्याची शिक्षण पद्धती बिघडली की ते राष्ट्र हळूहळू लयाला जाईल. म्हणून राष्ट्र वाचवायचं असेल तर शिक्षण पद्धती, आणि शिक्षण पद्धतीच नाही नुसती तर आपलं सगळं, आपली जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती संस्कृतीही वाचवली गेली पाहिजे. तर आपलं राष्ट्र याची सुधारणा सुधारणा होऊन आणखी वर आपल्याला पाहिजे तेवढा आपलं राष्ट्र मोठं होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने आपले पाऊल चालले. मला आणखी एका शास्त्रज्ञाचं विचार काय करतात लोक बघा. शास्त्रज्ञ मंडळी डॉक्टर वर्गीस, ते तर शिक्षण झालं त्यांचं याच्यात अणुशास्त्रात. डॉक्टर वर्गीस ते भारत सरकारच्या त्यावेळेला काय अनुदान होतं त्या अनुदानावर शिकले ते. पण जेव्हा शिक्षण घेऊन परत आले त्यावेळेला त्याला कुठं पाठवलं? केंद्र सरकारने त्यांना पाठवलं तिकडे गुजरातमध्ये. गुजरातमध्ये पाठवलं. ते अमूल दिसतं ना, अमूलचं नाव, हे अमूल त्यांच्यामुळे. लाल बहादूर शास्त्रीला त्यांनी एका झोपडीमध्ये रात्रभर मुक्काम करायला लावला. शेतकऱ्याचं जीवन कसं असतं पाहायला. आणि मग त्यांना तिथे गेल्यावर त्यांनी ते आता त्यांचं शिक्षण तर वेगळं, हे सगळं कारभार वेगळा आहे, पण त्यांनी लक्ष घातलं. पण त्यांची गोष्ट आहे, ते इकडे 5-6 महिने राहिले आणि गावाकडे गेले मद्रासला. आई एकट्या होत्या. आणि मग ती आई म्हणले, अरे बाबा तू किती दिवसाची सुट्टी घेऊन आलाय? तेवढी 15 दिवसाची सुट्टी आहे, मला जावं लागेल. तेवढी लग्न का तू आण, जी मुलगी आणशील त्या मुलीची मी लग्न करतो. आणि त्याने आईने त्यांच्या नात्याची एक मुलगी दाखवली. ज्या दिवशी त्यांचं सकाळी लग्न लागलं आणि दुपारी नवरा बायको रेल्वेत बसून आनंदला गेले. आनंदला कुठं? आनंद गेले. सकाळी लग्न आणि दुपारची रेल्वे धरून आनंदला गेले नवरा बायको. काय विचार, काय त्याग आहे, काय तपश्चर्या आहे. देशासंबंधीचं प्रेम, एखाद्या विचारासंबंधीचं जे प्रेम असतं ना ते याच्यातून दिसतं. असं प्रेम शाळेतून निर्माण झालं पाहिजे. असा विचार त्या प्राथमिक शाळेतून निर्माण झालं पाहिजे. आणि प्राथमिक शाळेतले मुलं तर आपल्याला त्याची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे. आता नुसतं लिहिता वाचता येणारं शिक्षण नकोय, नुसतं सर्टिफिकेटचं शिक्षण नकोय. सर्टिफिकेटचा काही उपयोग नाही. आजच्या BA झाला का, MA झाला काय, पुष्कळ गावगाव आहे. तुम्हाला तुमच्या हातात कला असली पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे. त्याच्या हातात कौशल्य तो उपाची नाही. त्याच्याकडे डिग्री आहे, तो रोज हिंडतोय, पुढे जॉब मिळतो का? मिळत नाही. आणि म्हणून आपल्याला विनंती करतोय या सगळ्या शिक्षण संस्थेच्या नाही की आपलं मुलांचं शिक्षण, बौद्धिक शिक्षण वाढणं आणि 8वी-10वी पर्यंतच खरं म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता सरळ होते. आणि महिला मंडळीने पण एक आग्रह करतोय, मुलगा बोलायला लागल्यापासून मुलीला बोलता यापासून तिला शिकवा. ती ऐकते आणि ध्यानात ठेवते. तिला एखादं गाणं पाठ होतं, तिला एखादं कविता पाठ होते, तिला एखादा श्लोक पाठ होतो. आहे ना, आता म्हणतात ना, आपण पाहतो ना दूरदर्शनवर, युट्यूबवर,
1 वर्षाचे लेकरं म्हणतात की नाही. मग त्याला जर त्याच्या आईने शिकवलं येत असेल तर आपल्या मुलाला आपण शिकवलेलं का नाही यायचं. म्हणजे मनात आलं पाहिजे आणि मनात आलं सगळ्या गोष्टी होतात. मनात नाही आलं तर काही होणार नाही. आणि म्हणून मन लावून पोरांना शिकवा, मुला मुलींना शिकवा, तरच आपल्याला पुढे जाता येईल. त्यांचं भवितव्य चांगलं होईल एवढीच विनंती करतो. आणि संस्था चालकाने यादव आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मला या ठिकाणी बोलवलं आणि या 2 महान अशा शास्त्रज्ञाचा सत्कार माझ्या हातून केला. एक म्हणजे त्यांचा गौरव नाही, हा माझाही गौरव आहे की त्यांचा सत्कार करायचं भाग्य मला मिळालेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा मला बोलवल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजस्थानचे सन्मान्य महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेबांनी अध्यक्ष समारोह या ठिकाणी केला. खरं तर असं म्हटलंय की एका शायरनं याद रहे ये सफर बडा आदमी बनने का नाही बल्कि आदमी बनने का है. आणि असंच माणुसकीचं एक नवं नातं विविध क्षेत्रांच्या माध्यमातून स्वर्गीय सन्माननीय कर्मवीर मामासाहेबजी जगदाळे यांनी या ठिकाणी केलं. आणि आज त्यांच्याच विचारानं आपलं योगदान देणाऱ्या या संस्थेच्या कार्याचा आढावा घेत आपलं मार्गदर्शन सन्माननीय महामहिम राज्यपाल साहेबांनी इथं दिलं. यासाठी त्यांचे पुनश्च एकदा आभार. उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती, कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीतानं होतोय, पण त्याच्या आधी सभा संकेतानुसार कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनानं होतोय. आणि हे आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते या संस्थेचे खजिनदार आणि सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे चेअरमन सन्माननीय जयश्री शितोळे सर यांना. जय जिजाऊ, जय शिवराय, जय कर्मवीर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजस्थानचे राज्यपाल महोदय आदरणीय हरिभाऊजी बागडे साहेब, पद्मविभूषण आदरणीय रघुनाथजी माशिलकर सर, पद्मविभूषण आदरणीय अनिल काकोडकर सर, आदरणीय राजभाऊ राऊत सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि व्यासपीठासमोरील सर्व उपस्थित बंधू भगिनींनो. संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला, लागल्या वाटा दिसाया शक्ती देत चालण्याला, असे या कार्यक्रमाचं वर्णन करता येईल असं मला वाटतं. संस्थेच्या इतिहासामध्ये प्रथमच योगायोग असा आलाय की पूर्वपरिचय नसताना झालेल्या भेटी, जुळलेले सूर आणि याच योगायोगाचा हा मला भाग आहे असं मला वाटतं. सर्वथा अपरिचित असलेल्या किंवा ज्यांच्याशी कधी ओळखच झाली नाही तरी भाग्यवान म्हणावं अशा असामान्य व्यक्तीशी माझा परिचय झाला. परिचयच काय, पण स्नेहबंधने जोडले, त्यांचे आशीर्वाद, त्यांचे मार्गदर्शन मिळाले. तो नुसता योगायोगच राहत नाही तर तो भाग्ययोग ठरतो. म्हणूनच कर्मवीर डॉक्टर मामासाहेबांच्या नावाने दिलेला हा पुरस्कार आपण स्वीकारल्यामुळं श्री शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाचा शैक्षणिक सामाजिक कार्याचा भाग्योदय झाला असं म्हणलं तर वावगं ठरले आहे. खरं तर या दृष्टीने आमचा गौरव झाला. आदरणीय माशिलकर सर, आदरणीय काकोडकर सर, यापूर्वी आपल्याला पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं, जे भाग्य फार क्वचित जणांना मिळतं. माझी अशी धारणा आहे, माझी सदिच्छा आहे, आमच्या सर्वांची सदिच्छा अशी आहे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भारतरत्न सुद्धा पदवी मिळावी. तर या पुरस्कारामुळे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार देणं म्हणजे संस्थेला धन्यता वाटणं, कृतार्थ होणे असं आम्ही समजतो. कर्मवीर पुरस्काराच्या निमित्तानं व्यासपीठावर आज रघुनाथ म्हणजे राम, अनिल म्हणजे कृष्ण आणि हरिभाऊ अर्थात हरी, रामकृष्ण हरी हा मंत्र विज्ञानाच्या रूपाने मानवाच्या कल्याणासाठी आहे असं मला म्हणावं वाटतं. बार्शीच्या इतिहासामध्ये प्रथमच बार्शीला राज्यपाल येत आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कर्मवीर पुरस्कार त्यांच्या हस्तेच प्रदान केला जातोय. याचा आम्हा बार्शीकरांना व संस्थेला मोठा आनंद वाटतोय. ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राज्यपाल महोदय आदरणीय हरिभाऊजी बागडे सर यांनी आपला बहुमूल्य वेळ कार्यक्रमासाठी दिला. संस्थेच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. खरं तर आपल्याला खूप गडबड आहे, दिल्लीला जायची, पण या वयात सुद्धा बाय रोड येऊन आम्हाला वाटलं होतं की प्लेनने आपण याल, पण बाय रोड येऊन जी सदिच्छा आमच्यासाठी दिली ते आम्हाला फार बहुमूल्य आहे. आणि विश्वाबरोबर तंत्रज्ञान, संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रात ध्रुवपद प्राप्त करणाऱ्या आपल्या कार्यकृतीतूनच भारतासाठी विजन 2035 सांगणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण आदरणीय अनिलजी काकोडकर सर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांशी आमच्या हितगुज केलं, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांच्या मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय खैरनार सर, आपण सुद्धा यासाठी मदत केली, आपले आभार.
माणसाच्या कल्पनांच्या भरारीला क्षितिज नसतं, मानवी प्रयत्नांना शेवट नसतो असा संदेश देणारे आदरणीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ आदरणीय पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथजी पाशेकर सर, आपण दुर्मिळ वेळ आपल्यासाठी दिला, विद्यार्थ्यांची हितगुज केलं, कर्मवीर पुरस्कार स्वीकारला, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय सागर देशपांडे सर, आपले मी यासाठी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय राजेभाऊ सर आपण उपस्थित दर्शवले त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, संस्थेचे हितचिंतक, याबरोबरच राज्यपाल महोदयांच्या बरोबर ऑफिसमध्ये मग ते श्री प्रकाश सर असतील, सागर सर असतील, वाहेगावकर सर असतील आणि इतर सर्व अधिकारी वर्ग असतील, या सभेचे सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या श्वेता मॅडम असतील, संपूर्ण सिक्युरिटी गार्डचे सगळे ऑफिसर असतील, प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, संपूर्ण पत्रकार बंधू असतील, या संपूर्ण परिसराला ज्या पोलिसांनी संरक्षण दिले ते संपूर्ण पोलीस स्टाफ असेल, या सर्वसामान्य अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, ज्ञात अज्ञात सर्व लोकांचं, साऊंडवाले असतील, फोटोवाले असतील, साऊंड मंडपवाले असतील, या सर्वांचं मनापासून मी संस्थेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि जाताना दोन ओळी आपल्यासाठी किती 3 माणसं इथे उपस्थित आहेत. साधी राणी उच्च विचारसरणी, साधी राणी उच्च विचारसरणी, ज्यांनी केली नव्या युगाची पेरणी, झाली धन्य ही धरणी, झाली धन्य ही धरणी. कार्यक्रमाचं अध्यक्षीच्या परवानगी हा कार्यक्रम इथं संपला जाहीर करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम जरी इथं संपलेला असला तरी सर्वांना विनंती, राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सर्वांनी राष्ट्रगीताच्या